स्वागतम सुस्वागतम मान्यवरांचं आगमन झाले. टाळ्याच्या गजरात आपण त्यांचं हार्दिक स्वागत करूया. दयानंद शिक्षण संस्था, विश्वकल्याण विचार मंच आणि दयानंद कला महाविद्यालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने युवा आणि बुद्धिवंत नागरिकांसाठी विशेष मार्गदर्शक व्याख्यानाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. भारतातील राजकारण या विषयात अत्यंत मौलिक असं मार्गदर्शन माननीय खासदार डॉक्टर विनयजी सहस्रबुद्धे साहेब या ठिकाणी आपल्याला करणार आहेत. आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत लातूरचं भूषण माननीय पद्मभूषण डॉक्टर अशोकरावजी उघडे काका. त्याचबरोबर आजचे मुख्य व्याख्याते माननीय खासदार डॉक्टर विनयजी सहस्रबुद्धे. याचबरोबर या ठिकाणी सर्व मान्यवर उपस्थित आहेत. एकदा टाळ्याच्या गजरात पुनश्च एकदा सर्वांचं आपण स्वागत करूया. करून या कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन करतील मी माननीय पद्मभूषण डॉक्टर अशोकरावजी कुकडे काका. त्याचबरोबर माननीय डॉक्टर विनयजी सहस्रबुद्धे साहेबांना विनंती करतो की त्यांनी भारत मातेचं पूजन करावं, सरस्वती मातेचं पूजन करावं. भारत साजरा करतोय आणि त्या भारत मातेला स्वातंत्र्याच्या जंगलातून मुक्त करण्यासाठी हजारो वीरांनी प्राणाची आहुती दिली. सर्व शहीदांना अभिवादन. आज आपल्या सर्वांचा अहोभाग्य अत्यंत अभ्यास अशा प्रकारचे मान्यवर बघते माननीय खासदार डॉक्टर विनयजी सहस्रबुद्धे साहेब उपस्थित आहेत. त्यामुळं आणि त्याचबरोबर मान्यवरांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मभूषण डॉक्टर अशोकराव उघडे काकांचं स्वागत माननीय रमेशजी बियाणी साहेब करतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी माननीय काकांचं स्वागत करावं. लातूर पॅटर्नच्या मध्ये अत्यंत मोलाची भूमिका या दयानंद शिक्षण संस्थेने निभावलेली आहे आणि या शिक्षण संस्थेला एका अतिउच्च शिखरावर पोहोचवण्यासाठी अत्यंत मोलाचं योगदान माननीय रमेशजी बियाणी साहेब देत आहेत. माननीय त्यांच्यामुळे नतमस्तक व्हावं अशा प्रकारचं एक उत्तुंग व्यक्तिमत्व तेव्हा हे यज्ञकुंड सविदास महामंडळे या उक्तीप्रमाणे सर्वांना आयुष्य माननीय डॉक्टर विनयजी सहस्रबुद्धे साहेबांचं स्वागत करावं. दयानंद शिक्षण संस्था ही अत्यंत नावाजलेली संस्था. या संस्थेमध्ये महाराष्ट्रात नाही तर देशात आणि विद्यार्थी जागा या ठिकाणी पावन केलेली आहे. धन्यवाद. यानंतर माननीय विनयजी सहस्रबुद्धे साहेबांचं स्वागत आयोजक समितीच्या माध्यमातून या ठिकाणी माननीय डॉक्टर अशोक काका उघडे या ठिकाणी करतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी विनयजी सहस्रबुद्धे साहेबांचं स्वागत करावं. कार्यक्रमाचे संयोजन या अनुषंगाने यांच्या वतीनं माननीय काका हे माननीय विनयजी सहस्रबुद्धे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतायत. यानंतर आजचे प्रमुख माननीय विनयजी सहस्रबुद्धे साहेबांचंही स्वागत प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव गायकवाड सर करतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी माननीय विनयजी सहस्रबुद्धे साहेबांचं व्याप्त वंदे मातरम, वीर राणा प्रताप की हुंकार वंदे मातरम, अष्टाक भगत बिस्मिल की ललकार वंदे मातरम. आओ चलो इस पुण्य पावन पवित्र भारत भूमि की वंदना का गीत हम गाते हैं. दयानंद कला महाविद्यालय संगीत विभाग के छात्र अपने सामने प्रस्तुत करते हैं. भारत वंदे मातरम, जय भारत वंदे भारत वंदे
डॉक्टर देवेंद्र कुलकर्णी, प्राध्यापक शरद पाडे, प्राध्यापक सोमनाथ पवार आणि सुरज साबळे. एकदा जोरदार टाळ्याच्या गजरात त्यांचं अभिनंदन करूया. विद्यापीठ किंवा राष्ट्रीय स्तरावर सर्वोत्कृष्ट पारितोषिक अधिक पारितोषिक मिळवणारं महाविद्यालय म्हणून दयानंद कला महाविद्यालयाची ख्याती आहे हे सांगताना मला मनस्वी आनंद होतो. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक तथा मान्यवरांचा परिचय करून देण्याची विनंती मी माननीय डॉक्टर अशोकराव कुकडे काकांना करतो की आपण या ठिकाणी प्रास्ताविक करावं आणि मान्यवरांचा परिचय करून द्यावा. सर्वांना नमस्कार. मंचावर विराजमान माझे मित्र डॉक्टर विनयजी सहस्रबुद्धे, या संस्थेचे अध्यक्ष श्री लक्ष्मीरमणजी राहोटी, उपाध्यक्ष श्री रमेशजी बियाणी, या शहरातले अति ज्येष्ठ नागरिक डॉक्टर गोपाळराव पाटील, ॲडव्होकेट मनोहरराव बोमारे, आणि आता नावं घ्यायचं थांबतो कारण नाही तर मला खूप नावं घ्यावी लागतील. इतकी बुजुर्ग मंडळी, ज्येष्ठ मंडळी, समाज जीवनातल्या विविध क्षेत्रातली मंडळी इथे उपस्थित आहेत आणि बरोबर अत्यंत उत्साहाने मुसमुसलेली सगळी तरुण मंडळी, छात्र सगळे इथे उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांचं मी या थोड्याशा वेगळ्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या निमंत्रण पत्रिकेत लिहिल्याप्रमाणे काहीसं वेगळं रूप आजच्या या उद्बोधनाचं आहे. याला उद्बोधन म्हटलंय, प्रबोधन म्हटलंय. वेगवेगळे कार्यक्रम समाजात होत असतात. राजकीय क्षेत्रात तर पुष्कळ कार्यक्रम होत असतात. राजकीय क्षेत्रात निवडणुकीच्या हंगामात फार कार्यक्रमांची लयलूट होत असते. त्याच्यामध्ये माहिती थोडी मिळते, रंजन थोडं जास्त होतं. राजकीय क्षेत्रामध्ये उद्बोधनाविषयी त्या मानाने कमी असतो आणि म्हणूनच आजच्या या कार्यक्रमाचं वेगळेपणे तसंच वक्त्याचंही वेगळेपणे असं मी म्हणू शकेन. कार्यक्रमाचं वेगळेपण आपण सगळ्यांनी सुरुवातीलाच अनुभवलं. अतिशय सुंदर गीत या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर सामूहिक असं सादर केलं गेलं. त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मी कौतुक करतो. ते स्वतः तर त्या गीतामध्ये गुंतून गेले होते. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव, आजच्या परिभाषेतलं म्हणायचं झालं तर बॉडी लँग्वेज आपल्या सगळ्यांना जाणवत होती. पण मला जाणवलं इथे श्रोत्यांमध्ये अनेक जणांनी ठेका धरला होता आणि तेही त्या गीतामध्ये गुंतून गेलेले होते. त्यांनी एक छान वातावरण निर्माण केलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपल्या सगळ्यांच्या समोर काही विषय मांडला जाणार आहे. विषय मांडणारी व्यक्ती राजकीय क्षेत्रातली आहे. डॉक्टर विनय सहस्रबुद्धे, डॉक्टर म्हणजे PhD डॉक्टर आहेत. मी गमतीने म्हणतो PhD डॉक्टर हे खरे डॉक्टर, आमच्यासारखे खरे डॉक्टर नव्हेत. राजकीय क्षेत्रावरतीच त्यांनी PhD केलेली आहेत. राजकीय क्षेत्रामध्ये असणारी मंडळी, त्यांचं समाजातलं दर्शन, त्यांचं समाजातलं उद्बोधन हे वेगळ्या प्रकारचं असतं बऱ्याच वेळेला. किंबहुना आज तर तो विषय कदाचित थोडासा बदनाम झालेला आहे असं मला वाटतं. विशेषतः गेली काही वर्ष आणि त्यातही गेली काही महिने राजकीय क्षेत्रासंबंधी काय म्हणावं, काय वाटावं असं प्रश्नचिन्ह रोज मनात निर्माण व्हावं हे आपण अनुभवत असतो असं मला वाटतं. मला एक जुनी आठवण येते. 10-15 वर्षापूर्वी ते त्यांनी वर्णन केलेलं आहे. लालकृष्ण अडवाणीजी एकदा म्हणाले होते, एकदा म्हणजे त्यांनी अनेक वेळेला अनेक ठिकाणी म्हटलंय की द फेस ऑफ ए पॉलिटिशियन टुडे इज द फेस ऑफ ए अगली पर्सन. अगली शब्दाचा अर्थ मी सांगायला नको. याचं कारण असं की राजकीय क्षेत्रात दुर्दैवाने अशा काही कुप्रथा पडत गेल्या की माणसं बोलतात कशी, वागतात कशी, आणि दुर्दैवाने त्याची प्रसिद्धी फार होत असते. जे आपण रोज, पुन्हा एकदा मी दुर्दैवाने हा शब्द वापरतो, अनुभवत असतो की काय चाललंय, हे कशासाठी चाललंय, असं वागायचं असतं का, याच्यातून समाजाचं काही भलं व्हायचं आहे का, ही मंडळी काही भलं करतायत का, करतील का, असे असंख्य प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण व्हावेत. पण मला असं वाटतं की ज्यांच्या व्यवहारातून, वर्तनातून, कृतीतून, वर्षानुवर्ष केलेल्या परिश्रमातून हे वर्तित होत असतं. असे एक राजकीय नेते आज आपल्याला लाभलेले आहेत, डॉक्टर विनयजी सहस्रबुद्धे. त्यांचा तपशीलवार पारंपरिक परिचय मी करून देणार नाहीये.
परंतु गेली निदान 3 दशकं ते राजनीतीमध्ये आहेत. आणि ती राजनीती कशी, ते वैधानिकता असेलच, परंतु त्याचबरोबर विधायक, त्याचबरोबर समाजाचा विचार करणारी, कृतिशील, अनेक उपक्रम, प्रकल्प, कार्यक्रम राबवणारी, विद्यार्थी परिषदेच्या मुशीतून ज्यांनी संस्कार घेतलेले आहेत, त्याच्यातून ज्यांचं जीवन घडलेलं आहे आणि त्या माध्यमातूनच बाहेरच्या जगात फार गाजावाजा न करता गल्ली टू दिल्ली नव्हे, दिल्ली टू संबंध विश्व, अशा प्रकारचं ज्यांचं कर्तृत्व असू शकतं, अशी जी माणसं आपल्या देशामध्ये, त्याच्यात विनयजींचं नाव अग्रस्थानी घ्यावं लागेल असं मला वाटतं. दीर्घकाळ ते राज्यसभेचे सदस्य म्हणून तो काम करतायत. वेगवेगळ्या असणाऱ्या समित्यांचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. सांस्कृतिक क्षेत्रात, विदेशामध्ये अनेक ठिकाणी संपर्काचं काम त्यांनी केलेलं आहे. छोटी मोठी किती कामं केली असतील याचा हिशोब नाही आहे. आणि मला असं वाटतं की हे समाजासमोर आलं पाहिजे. राजकीय माणसं योग्य त्या प्रकारचं काम करत असतात, त्या माध्यमातून समाजाला काही ना काहीतरी निश्चितपणे मिळत असतं. आपल्या सुदैवाने गेल्या 5-7 वर्षामध्ये प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून काही ना काही प्रमाणात आज लोकांच्या समोर येतंय, देशात येते, गल्लीपासून दिल्लीपर्यंत येते, विदेशातही येते, हे आपण अनुभवतो. याचं प्रक्षेपण अधिक व्हायला पाहिजे. आमच्या तरुण पिढीला अधिक माहिती व्हायला पाहिजे. त्या दृष्टीने त्यांच्यावरती संस्कार व्हायला पाहिजे आणि त्यांचं योगदान या दृष्टीने व्हायला पाहिजे. एक निश्चितपणे जे मोदीजी स्वतः सांगत असतात की माझं हे यश माझं नसून 125 करोड देशवासियांचे, याचा अर्थ असा की या सगळ्यामध्ये 125 करोड देशवासियांचा सहभाग असला पाहिजे. तो सहभाग विचाराखेरीज, संस्काराखेरीज होऊ शकणार नाही. आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाला उद्बोधन म्हटलंय, प्रबोधन म्हटलंय की ज्या माध्यमातून या देशात चांगलं काय होऊ शकतं, काय घडतंय, काय घडलंय, काय घडवता येतंय आणि तुम्ही आम्ही काय करू शकू या संबंधीचं योग्य त्या प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे. म्हणून मी म्हटलं की पारंपरिक परिचय मी करून देणार नाही. या विषयातली अधिकारी व्यक्ती आपल्या सगळ्यांच्या बरोबर संवाद साधणार आहे. आणि मला असं वाटतं की सूत्रसंचालकांनी आपल्याला सूचना दिलेली आहे की थोडा प्रश्नोत्तरांचा कार्यक्रमही आपण ठेवलेला आहे की एक 40-1 मिनिटं विनयजींचं निवेदन आपल्या सगळ्यांच्या समोर झाल्यावर आपल्या मनात समाज जीवनाविषयी, राजकीय जीवनाविषयी, आपल्या व्यक्तिगत जीवनाविषयी नाही, आपल्या व्यक्तिगत समस्यांविषयी नाही, पण सामाजिक समस्यांविषयी एखाद्या गोष्टीसंबंधी अधिकृत मत, मार्गदर्शन याची जी अपेक्षा असेल ती पुरी करण्यासाठी प्रश्नोत्तरांचं सत्र आपण ठेवलेलं आहे. आणि म्हणून आज वक्त्यांची संख्या इथे नाही आहे. माझे भाषण मी मर्यादित ठेवलंय मुद्दाम, म्हणून आपण आणि विनयजी यांच्यामध्ये अधिक वेळ न घालवता मी मंच हा मान्य विनयजींसाठी मोकळा करतो आणि आपण सगळेजण त्यांच्या या उद्बोधनाचा उत्तम लाभ घ्याल आणि इथून जाताना एक विचार, एक संस्कार, एक कार्यपद्धती यासंबंधी अधिक आपलं व्यक्तिमत्व संपन्न करून जाल असा विश्वास मी व्यक्त करतो आणि माननीय विनयजींच्यासाठी ध्वनिवर्धक या ठिकाणी मोकळा करतो. आपल्या सगळ्यांना नमस्कार आणि धन्यवाद. जागा सोडण्यापूर्वी आणखीन एक धन्यवाद मला देणं अनिवार्य आहे. या दयानंद शिक्षण संस्थेने या कार्यक्रमाचं पालकत्व घेतलंय. हा फार एक मोठेपणाचा विषय असं मी समजतो, कारण अशा विषयांचं सर्वदूर महत्त्व समजतंच अशी स्थिती नसते. परंतु शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष श्री लक्ष्मीनारायणजी लाहोटी, उपाध्यक्ष श्री रमेशजी बियाणी यांनी दोघांनी हा कार्यक्रम उचलून धरला. प्राचार्य वगैरे सगळ्या मंडळींनी याच्यात प्रचंड सहकार्य केलेलं आहे आणि त्यामुळं हा अतिशय उत्तम कार्यक्रम आपण संपन्न करू शकतोय. तेव्हा मंच सोडण्यापूर्वी मी त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आणि माझी जागा घेतो. नमस्कार. मार्मिक आणि अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणी प्रास्ताविक आणि परिचय आदरणीय कुकडे काकांनी करून दिलेला आहे. धन्यवाद. आताच सांगितल्या पद्धतीने आपल्याकडे काही कागद आलेले आहेत. त्यावर आपल्या मनात माननीय विनयजी सहस्त्रबुद्धे यांचं भाषण ऐकल्यानंतर जे प्रश्न किंवा ज्या शंका ज्या असतील त्या आपण मोकळेपणाने मांडायचे. आपलं नावसुद्धा त्या प्रश्नावर आपण लिहायचं आहे आणि स्वयंसेवक आपल्याकडे येतील आणि त्यांच्याकडे ती चिठ्ठी द्यायची. काही निवडक प्रश्नांची उत्तरं माननीय विनयजी सहस्त्रबुद्धे साहेब देतील. यानंतर ज्यांची आपण आतुरतेने चातकाप्रमाणे वाट पाहत आहात असे अतिशय माननीय व्यक्ती
ज्यांचं देशातच नाही तर विदेशात सुद्धा भारतीय संस्कृती आणि सगळ्याच गोष्टीमध्ये अत्यंत मोलाचं योगदान आता देणं चालू आहे असे प्रमुख वक्ते माननीय डॉक्टर विनयजी सहस्त्रबुद्धे. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. डॉक्टर विनयजी सहस्त्रबुद्धे. अजाणतेपणाकडून कळतेपणाकडे वाटचाल करू लागले असे आपल्या सगळ्यांचे आदरणीय आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मभूषण डॉक्टर अशोकराव कुकडे किंवा आपले सगळ्यांचे कुकडे काका, माननीय लक्ष्मी रमणजी लाहोटी, माननीय रमेशजी बियाणी, प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव गायकवाड, त्याचबरोबर आपल्यामध्ये उपस्थित असलेले आणि वयाच्या 90तही आपला उत्साह ज्यांनी हरवलेला नाही असे माजी संसद सदस्य डॉक्टर गोपाळराव पाटील, समोर बसल्यांमध्ये अनेक मान्यवर, सर्वश्री संभाजीराव पाटील निलंगेकर, अभिमन्यूजी पवार, शिवाजीराव पाटील कव्हेकर, गुरुनाथजी मगे, अन्य अनेक मान्यवर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातले, त्याचबरोबर पत्रकारितेतले, सामाजिक कार्यातले आणि लातूरकर बंधू आणि भगिनींनो, एक वेगळ्या कार्यक्रमामध्ये मी एक प्रकारे आपल्या समोर आहे, कारण विषय राजकीय आहे, पण मला पक्षीय राजकारण बाजूला ठेवून आपल्या पुढे बोलायचं आहे. आणि माझी ओळख स्वाभाविकच राजकीय कार्यकर्ता अशी आहे, पण तरी मी एका राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्याच्या भूमिकेतून हा विषय आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि चांगली गोष्ट अशी की या संस्थेनी, या विचारमंचांनी अशा प्रकारचा एक विषय इथे मांडला, म्हणजे इथे ठेवण्याची रचना केली. आणि आपण सगळेजण लातूरकर, तरुण प्रौढ, स्त्री पुरुष, विद्यार्थी, प्राध्यापक असे इतक्या मोठ्या संख्येने अशा व्याख्यानाला उपस्थित आहात, ही माझ्यासाठी अतिशय प्रोत्साहन देणारी गोष्ट आहे. त्यामुळे सुरुवातीलाच मी आपले सगळ्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो की आपण इतक्या मोठ्या संख्येने, इतक्या तळपत्या उन्हामध्ये या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आणि मला एक प्रकारे अधिक प्रेरणा दिली. पण आपलं अभिनंदन करण्याचं आणखी एक कारण असं आहे की लोकशाही व्यवस्थेमध्ये मतदारांचं प्रबोधन, प्रशिक्षण याचं देखील एक महत्त्व असतं. आणि लोकशाही म्हणजे केवळ मतदान नाही, आणि मतदान केलं की लोकशाहीबद्दलचं आपलं कर्तव्य संपलं हेही खरं नाही, तर जागरूकपणे सतत लोकशाही राजकारणात घडत असणाऱ्या घटनांविषयी जाणून घेणं, त्या जाणीवेच्या आधारावर आपलं मत बनवणं आणि आपलं बनलेलं मत एका विचक्षण बुद्धीने विश्लेषण करून नंतर मतपेटीच्या द्वारे किंवा मतदान यंत्राच्या द्वारे अभिव्यक्त करणं, ही जाणत्या लोकशाहीसाठी आवश्यक असलेली अशी एक पूर्व अट आहे. आणि त्यासाठी सुद्धा अशा प्रबोधनाच्या कार्यक्रमाचं खूप महत्त्व आहे. संस्थेने असा कार्यक्रम ठरवला अशोकराव कुकड्यांच्या प्रेरणेने, ही मला अतिशय स्वागतार्ह गोष्ट वाटते. 2012 नंतरच्या राजकारणावर कटाक्ष टाकण्यापूर्वी त्याच्या आधीचं आपल्या देशातलं जे राजकारण राहिलेलं आहे, लोकशाही राजकारण, निवडणुकीचं राजकारण, त्याचा धांडोळा घेणं आवश्यक याकरता आहे की तरच आपल्याला 2012 नंतर वेगळं काय घडलं याची काही जाणीव होऊ शकेल. स्वातंत्र्यानंतर जवळजवळ अनेक वर्षे आपण हे उद्गार ऐकत आलो, ज्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळ बघितला होता अशा पिढीकडून, की गोरे इंग्रज गेले पण काळे इंग्रज आले, किंवा अंग्रेज चले गए मगर अंग्रेजियत अभी भी है. याचं कारण लोकांना पहिल्याच 10 वर्षामध्ये जो बदल अभिप्रेत होता तो बदल दुर्दैवाने त्यावेळेचे राज्यकर्ते, आणि मी ह्यात पक्षीय अभिनिवेशातून बोलत नाही, एक विद्यार्थी म्हणून विश्लेषण करताना असं आढळतं की तो बदल त्या 10 वर्षात जसा ताकदीने पुढे न्यायला हवा होता तसा नेला गेला नाही. मागील पानावरून पुढे अशी वाटचाल सुरू राहिली. साधं उदाहरण घ्या, आपल्याकडे जिल्हाधिकाऱ्याला बोली भाषेमध्ये, इंग्रजीमध्ये आपण कलेक्टर असं म्हणतो. आता कलेक्टर याचा अर्थ जो रेव्हेन्यू कलेक्ट करतो तो असा आहे.
आणि आपल्या व्यवस्थेमध्ये, आणि त्या काळात त्याची तीच केवळ भूमिका होती मुख्यत्वे. पण ज्यावेळी तो जिल्हाधिकारी झाला किंवा कुठे कुठे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट झाला, त्यावेळी तो एक प्रकारे जिल्ह्याचा पालक झाला प्रशासनिक दृष्ट्या. पण ते नामाभिधान देखील आपण काही फार प्रयत्नपूर्वक बदलू शकलो नाही. एवढंच काय, अगदी आत्तापर्यंत म्हणजे अटलजींचं सरकार असेपर्यंत, आणि लोकशाहीच्या विद्यार्थ्यांना याची माहिती असली पाहिजे की आपल्या देशात फेब्रुवारी महिन्यामध्ये जो अर्थसंकल्प मांडला जायचा, तो अर्थसंकल्प 28 फेब्रुवारीला संध्याकाळी 5 वाजता मांडला जायचा. आता संसदेत गेली 5-1 वर्ष काम केल्यानंतर मला याची जाणीव आहे की संसदेत ज्या विषयांना सरकारचा अग्रक्रम असतो ते विषय कार्यसूचीत पहिल्यांदा येतात. तर अर्थसंकल्पासारखा विषय हा तर पहिल्यांदा यायला पाहिजे दिवसाचं कामकाज सुरू झाल्या, पण तसा तो येत नसे. 99 पर्यंत, 99 मध्ये अटलजींनी हे सुरू केलं की अर्थसंकल्प सकाळी 11 वाजता मांडला जाईल. 5 वाजता काय यायचा? तर ब्रिटिश काळापासून ही पद्धत होती की ज्यावेळी ब्रिटिश साहेब आपल्या ऑफिसात येईल त्यावेळी इथे 5 वाजलेले असतील. मग त्याची सोय पाहण्याकरता स्वातंत्र्यपूर्व काळापासून अर्थसंकल्पाची वेळ संध्याकाळी 5 ही ठेवली होती आणि तीच आपल्याकडे रूढ राहिली. दुर्दैवाने ती बदलायला सुद्धा 99चं साल उजाडावं लागलं. म्हणजे इतकी वसाहतवादी मानसिकता आपल्या सगळ्या वातावरणावर एक प्रकारे छाया धरून होती की अशा ज्या काही मूलभूत आणि कदाचित अतिशय तांत्रिक अशा प्रकारच्या बदलांची अपेक्षा समाजाला होती, ते बदल सुद्धा दुर्दैवाने घडू शकले नाही. आणि त्यामुळे मागील पानावरून पुढे असं सगळं राजकारण चालू असताना पहिल्या 10 वर्षातच एक प्रकारे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही की लोकशाही व्यवस्थेबद्दलच्या भ्रमनिरासाला हळूहळू सुरुवात होत गेली. आपल्याकडे खूप मोठे न्यायविद म्हणून प्रसिद्ध झालेले असे एक गांधीवादी विचारवंत, त्यांनी, मी माझ्या अभ्यासाकरता त्यांची मुलाखत घ्यायला गेलो त्यावेळी त्यांनी सांगितलं, ते गांधीवादी चळवळीतले सर्वोदयातले कार्यकर्ते, काँग्रेसच्या काळामध्ये वावरलेले कार्यकर्ते, त्यांनी असं म्हटलं की पहिल्या 10 वर्षातच हा भ्रमनिरास एवढा भिनला पक्ष संघटनेमध्ये सुद्धा की आमच्याकडे एक काव्यपंक्ती खूप लोकप्रिय झाली. ती काव्यपंक्ती अशी होती की चुने तो मिनिस्टर, गिरे तो गवर्नर, नहीं तो वाइस चांसलर और कुछ नहीं तो सर्वोदय है ही. म्हणजे उद्देशहीनता ही इतकी मर्मभेदिक अशा पद्धतीने समोर आली होती की त्याचंही कोणाला काही वाटेन असं झालं की आपण कशासाठी राजकारणात आलोय. एक प्रकारचा क्रायसिस ऑफ पर्पज ज्याला म्हणू आपण, एक उद्देशहीनतेचं संकट सगळ्या राजकारणावर हळूहळू छाया धरू लागली. आणि ते तसंच पुढे चालू राहिलं, कारण जवळजवळ पहिली 2 दशकं त्यावेळच्या सत्ताधारी राजकीय पक्षाला विकल्प म्हणता येईल, पर्याय म्हणता येईल असा राजकीय पक्षच देशामध्ये उभा नव्हता. डाव्यांनी किंवा ज्यांना समाजवादी पक्ष असं आपण म्हणतो त्यांची एक चळवळ होती, पण राजकारणाचा अभ्यास करणाऱ्यांना किंवा लोकशाहीबद्दल एक किमान जाणीव असणाऱ्यांना याची माहिती असायला हवी की 1957च्या सुमारास मद्रासजवळ आवडी नावाच्या गावी काँग्रेसचं एक अधिवेशन झालं आणि त्या काँग्रेसच्या अधिवेशनात काँग्रेसने एक ठराव मंजूर केला की ज्यामुळे समाजवाद ही काँग्रेसची अधिकृत विचारधारा ठरली. आता समाजवाद हे काँग्रेसने आपली विचारधारा मानल्याबरोबर बाकी समाजवादी पक्षांच्या अस्तित्वाला काही अर्थच उरला नाही, कारण आता लढायचं ते कशासाठी आणि कुणासाठी. त्यामुळे अनेक छोटे मोठे समाजवादी पक्ष आणि पूर्वी प्रजा समाजवादी, संयुक्त समाजवादी असे खरेखुरे अवतरण चिन्हात समाजवादी पक्ष होते. आणि त्यातले बरेच म्हणजे त्यांचं विघटन तरी झालं आणि अनेक छोटे मोठे गट हे काँग्रेसमध्ये विलीन देखील झाले. आणि या सगळ्या वातावरणामध्ये हळूहळू विचारधाराहीन राजकीय पक्षांची एक मोठी मांदी आळी उभी राहिली. आज काय परिस्थिती आहे?
आज आपल्या देशाच्या निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जर आपण बघाल तर आपल्याला 2700 राजकीय पक्षांची यादी सापडते. आपली ही भारतभूमी राजकीय पक्षांच्या बाबतीत इतकी बहुप्रसव आहे की 2700 राजकीय पक्ष आपल्याकडे आहेत. एवढे कसे बख्खळ पीक आलं राजकीय पक्षांचं? तर त्याचं कारण राजकीय पक्ष स्थापन करणं आपल्याकडे खूप सोपं आहे. आपल्यापैकी अनेक जण NGO स्थापन करणं सुद्धा जेवढं अवघड आहे त्याच्यापेक्षा 100 पट राजकीय पक्ष स्थापन करणं सोपं आहे. कारण एक लेटर हेड वरती काही छोट्या मोठ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून सह्या करून कागद दिला की तुम्ही नोंदणीकृत राजकीय पक्ष होता. मान्यता प्राप्त राजकीय पक्ष ही एक वेगळी वर्गवारी आहे, त्यात जेमतेम 50 राजकीय पक्ष आहेत, पण नोंदणीकृत व्हायला काहीच अडचण येत नाही. त्यामुळे नोंदणीकृत राजकीय पक्ष तुम्ही झालात आणि तो अखिल भारतीय असू शकतो स्वाभाविकरित्या, तर त्या अखिल भारतीय पक्षाचे तुम्ही अध्यक्ष म्हणून तशा प्रकारची लेटर हेड्स आणि व्हिजिटिंग कार्ड खिशामध्ये बाळगून देशभर तुम्ही हिंडू शकता की मी क्षयज्ञ राजकीय पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षांचं बख्खळ पीक आल्यामुळे एकूणच राजकीय पक्ष नावाची जी संस्था आहे तिला देखील कसर लागायला सुरुवात झाली, गांभीर्याचा अभाव निर्माण होत गेला. आणि आज तर स्थिती अशी आहे की जे 50 राजकीय पक्ष आपल्या देशामध्ये मान्यताप्राप्त राजकीय पक्ष आहेत, मान्यताप्राप्त याचा अर्थ निवडणुकीमध्ये त्यांना विशिष्ट टक्के मतं मिळाली, अखिल भारतीय स्तरावर मिळाली तर अखिल भारतीय मान्यता, प्रादेशिक स्तरावर मिळाली तर प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता, अशा प्रादेशिक आणि अखिल भारतीय अशा सर्व राजकीय पक्षांची मान्यताप्राप्त पक्षांची जी वर्गवारी आहे त्यातली संख्या साधारणपणे 50च्या आसपास आहे. या 50 राजकीय पक्षांमध्ये केवळ 7 राजकीय पक्ष असे असतील की जे विचारधारेच्या आधारावर काम करतात. अन्य जवळजवळ 40-42 राजकीय पक्ष हे एका घराण्यासाठी काम करतात. इतकी घराणेशाहीची एक प्रकारे मगरमिठी राजकीय पक्ष नावाच्या संस्थेच्या भोवती पडलेली आहे. आज असे अनेक पक्ष आहेत. कुठलाही अभिनिवेश न बाळगता एक विद्यार्थी या नात्याने देखील हे आपल्या समोर आणून देणं माझं कर्तव्य मी मानतो की असे अनेक राजकीय पक्ष या मान्यताप्राप्त पक्षांमध्ये आहेत की ज्या पक्षाचा येत्या 22 वर्षानंतर 30 वर्षानंतर कोण अध्यक्ष असेल हे आपल्यापैकी कुणी सांगेल, कारण तो त्यांचा 30 वर्षानंतरचा अध्यक्ष आज किंडरगार्टन मध्ये किंवा प्राथमिक शाळेचा विद्यार्थी आहे. कारण त्याच्याशिवाय दुसरा कोणी बनूच शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे जे 5-7 राजकीय पक्ष विचारधारेवर आधारित काम करतात, ज्यामध्ये साम्यवादी पक्ष आहेत, ज्यामध्ये आसाम गण परिषदेसारखा एक पक्ष आहे, ज्यामध्ये अण्णा द्रविड मुनेत्र कळघम सारखा एखादा पक्ष आहे, यामध्ये आज अत्यंत वस्तुनिष्ठपणे विश्लेषण केलं तरी आपल्याला याच निष्कर्षावर यावं लागतं की भारतीय जनता पक्ष हा सर्वाधिक बलशाली, सर्वव्यापी, देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला आणि गेली जनसंघ काळापासून जर आपण धरलं तर जवळजवळ 70-75 वर्ष देशामध्ये विचारधारेवर आधारित राजकारण करत असलेला, स्वतःची एक ओळख टिकवून असलेला असा दुर्दैवाने एकमेव राजकीय पक्ष आहे. त्यामुळे भारतीय राजकारणाचा 2012 नंतरचा जो आढावा आपण घेणार आहोत त्याच्या मागे हा एवढा पट आहे. या पार्श्वभूमीवर आपण 12 नंतरच्या राजकारणाची चर्चा करणार आहोत. आणि ती करत असताना मधल्या काळातल्या काही गोष्टींचा उल्लेख जरूर केला पाहिजे की हे विचारधारेचा विलय होण्याचं जे प्रकरण सुरू झालं, एक प्रकारे त्याला मतदार देखील कारणीभूत आहे. कारण मतदाराला सुद्धा लोकशाहीचा अर्थ म्हणजे निवडीचं स्वातंत्र्य हे लक्षात आलं पाहिजे. म्हणजे काळा, पांढरा, पिवळा, निळा असे रंग असतील आणि तुम्ही म्हटलं की यातला निवडा तर मी निवडू शकेन, पण पिवळा 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 यातला निवड असं म्हटल्यावर मी काय निवडणार? मग माझा मतदानाला जाण्याचा उत्साहच संपून जातो. त्यामुळे राजकीय पक्ष हे जर एका छापाचे राजकीय पक्ष, एका साच्यातून बाहेर काढलेले राजकीय पक्ष असे जर झाले आणि बहुसंख्य घराणे आधारित राजकीय पक्ष ही दुर्दैवाने तसेच आहेत, कारण त्यांच्याकडे ना विचारधारेची वैशिष्ट्यपूर्णता, ना त्यांच्या धोरणांमध्ये काही वेगळेपणा, ना त्यांच्या उद्दिष्टांमध्ये कोणत्याही प्रकारची एक स्वतःची अशी ओळख.
त्यामुळे मतदानाचं म्हणजे आपला देश चांगला आहे की अन्य देश लोकशाही राष्ट्रांपेक्षा आपल्याकडे मतदानाचं प्रमाण खूप चांगलं आहे. बाकीच्या ठिकाणी मतदार कसे येतील याच्या चिंतेत राजकीय पक्ष असतात. आपल्याकडे निदान भरभरून मतदान होतं, बऱ्यापैकी भरभरून, उन्हात अनात पावसात, पण लोक मतदानाला येतात. हे भारतीय जनमानसाच्या, ज्याला रस्टिक विजडम असं म्हणतात, अशा एक प्रकारच्या गावठी शहाणपणाचं लक्षण आहे. आणि म्हणून या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं तर अनेक प्रकारच्या विकृती या राजकारणामध्ये निर्माण झाल्या. एक विकृती निर्माण झाली ती मतपेढीच्या राजकारणाची विकृती, की विशिष्ट समूहांना आपलंसं करा आणि त्यांच्या एकगठ्ठांच्या मतांच्या आधारावर पुढे चला. एक प्रकारे आपल्या संविधानामध्ये आणीबाणीच्या काळामध्ये ज्यावेळी सेक्युलर आणि सोशलिस्ट अशा प्रकारच्या दोन शब्दरचना केल्या गेल्या, म्हणजे कधी कधी मला एक विद्यार्थी म्हणून प्रश्न पडतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि त्यांच्या बरोबरीने घटना समितीत काम करणाऱ्यांना सेक्युलर आणि सोशलिस्ट हे शब्द घालावेसे वाटले नसतील का? त्यांची सेक्युलरिझम आणि सोशलिझम बद्दलची जी काही निष्ठा होती ती काय तकलादू होती का? पण विचारपूर्वक त्यांनी ते शब्द घातले नाही, कारण त्यांना माहिती की या देशाची प्रकृतीच सेक्युलर आहे. ती वेगळ्या अर्थाने गोल प्रदक्षिणा असा शब्दप्रयोग आपण करत नाही, प्रदक्षिणा ही गोलच असते. त्यामुळे भारत आणि सेक्युलरिझम किंवा भारत आणि एक प्रकारे ज्याला मी आध्यात्मिक जनतंत्र असं म्हणतो, स्पिरिच्युअल डेमोक्रेसी, हे समानार्थी शब्द आहे. मी राज्यसभेचा सदस्य आहे, ज्या सभागृहात मी जातो त्यावेळी तिथे वरती कमानीवर लिहिलेलं आहे एकम सत विप्रा बहुधा वदंती. ही आमच्या भारताची ओळख आहे. इथे आम्ही कधीही धर्मराज्य, एका उपासना पद्धतीचं राज्य असं होऊच दिलं नाही, असं होणारच नाही, हे आमच्या रक्तातच नाही. आणि त्यामुळे ही जी भारताची ओळख आहे त्या ओळखीचं यथायोग्य भान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना असल्यामुळे त्यांना स्वाभाविकरित्या असं वाटलं की हा शब्द घालण्याची काही गरजच नाही. मी एक किस्सा सांगतो. रोटरी क्लबची एक रोटरी इंटरनॅशनल म्हणून सगळ्यात मोठी जागतिक संघटना आणि त्याचं हेड ऑफिस आहे शिकागोला. काही वर्षांपूर्वी रोटरी इंटरनॅशनलची एक पाठ्यवृत्ती घेऊन मी 8-9 महिन्यांकरता अमेरिकेत 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, एक अभ्यासक्रम पूर्ण करायला गेलो. तर रोटरीचे आम्ही सगळे फेलोज होतो, रोटरीची पाठ्यवृत्ती मिळालेली होती, म्हणून रोटरीच्या इंटरनॅशनलच्या हेड ऑफिसमध्ये शिकागोच्या मुख्य कार्यालयात आम्हाला त्यांनी एक दिवस एका चर्चासत्राकरता बोलावलं. तर चर्चासत्राची सुरुवात प्रार्थनेने झाली आणि शेवट ज्यावेळी प्रश्नोत्तराने व्हायचा होता त्यावेळी एकाने प्रश्न विचारला की ही प्रार्थना येशूला उद्देशून आहे, येशू ख्रिस्ताला, आणि रोटरी ही तर नॉन डिनॉमिनेशनल म्हणजे कुठल्याही एका उपासना पंथाशी निगडीत नसलेली अशी संस्था आहे, मग ही प्रार्थना येशूला उद्देशून का आहे? तर रोटरीच्या अध्यक्षांनी एक सविस्तर उत्तर देऊन असं सांगितलं की कोणती संघटना, कोणती व्यक्ती ही निर्वात पोकळीत जन्म घेत नाही. आपण एका सामाजिक वातावरणात जन्म घेतो आणि त्या वातावरणासह आपण विकसित होतो, वाढतो, आपलं उन्नयन होतं आणि त्या वातावरणाचे संदर्भ आपल्या सगळ्या व्यक्तिमत्वाला एक प्रकारे चिकटतात. हे व्यक्तीचं जसं होतं तसं संघटनांचं देखील होतं. आणि म्हणून जरी ही प्रार्थना येशू ख्रिस्ताला उद्देशून असली तरी ती येशूलाच उद्देशून आहे असं मानण्याचं काही कारण नाही. तुमचं आराध्य दैवत तुम्ही मनासमोर ठेवा आणि त्याला उद्देशून ही प्रार्थना आहे असं माना. रोटरीला हे शहाणपण सुचू शकतं, पण दुर्दैवाने आपल्याकडे अशा प्रकारच्या विषयांचा एक प्रकारे राजकीय मतपेढी बांधण्याकरता उपयोग केला जातो. ही दुर्दैवाची स्थिती आहे. हीच गोष्ट सोशलिझमची आहे. जगामध्ये साम्यवाद, समाजवाद की पुंजीवाद, भांडवलशाही अशा प्रकारची एक दुविधा निर्माण झाली असताना आपण आपल्या वैदिक वाङ्मयाच्या आधारे, प्राचीन चिंतनाच्या आधारे, महात्मा गांधींच्या शिकवणुकीच्या आधारे, पंडित दीनदयाळ उपाध्यायांच्या सिद्धांताच्या आधारे अंत्योदयाचा मार्ग स्वीकारला. आपण असं म्हटलं नाही की पुंजीवाद श्रेष्ठ किंवा पुंजीवाद कुचकामी किंवा समाजवाद श्रेष्ठ किंवा समाजवाद टाकाऊ. आपण हे लक्षात घेतलं की या दोन्हीमध्ये काही चांगली मूल्य असतीलही कदाचित, पण आपल्याला तिसरा मार्ग स्वीकारला पाहिजे ज्यामध्ये द मोस्ट डिप्राइव्ड इज द मोस्ट डिझर्व्ड. सर्वाधिक वंचित तो
लाभार्थींच्या रांगेमध्ये सर्वाधिक अग्रक्रमाने हा आपला दृष्टिकोन होता, ज्याला आपण नाव दिलं अंत्योदय. त्यामुळे सोशलिझम नावाचा उल्लेख घटनेच्या सरनाम्यात करण्याची काही गरज नव्हती. आणीबाणीच्या काळात एका विकृत कालखंडामध्ये तो झाला. पण या दोन्हीचा संदर्भ एक प्रकारे मतपेढी निर्माणाच्या ज्या समस्येकडे मी आपलं लक्ष वेधतो त्याच्याशी झाला आणि त्यातून विचारधाराहीन राजकारणाला एक प्रकारे आणखी बळकटी मिळाली. आणखी एक महत्वाचं म्हणजे विकासाचा मुद्दा बाजूला सरून निवडणुका जिंकण्यामध्ये विशेषतः 2012 पर्यंत केवळ एकमेव महत्वाचं असं कारण ठरत गेलं. आणि आपण पाहतो आता देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सामायिक निवडणुकांची एक भूमिका मांडली आहे. अन्यथा आपण पाहतोच की निवडणुका आहे की निवडणुका. आत्ता आपण उत्तर प्रदेश वगैरेच्या निवडणुका संपून बाहेर पडलो आहोत आणि आता नोव्हेंबर डिसेंबरमध्ये हिमाचल प्रदेश आणि गुजरातच्या निवडणुका होतील. फेब्रुवारीमध्ये त्रिपुरा, मिझोरम आणि नागालँडची निवडणूक होईल. मे महिना येईल पुढच्या वर्षीचा, त्यावेळी कर्नाटकची निवडणूक होईल. पुढच्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडची निवडणूक होईल. त्याच्याबरोबरीने तेलंगणाची निवडणूक होईल आणि मग 2024 मध्ये लोकसभेची निवडणूक होईल आणि पुन्हा नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रासकट काही राज्यांच्या निवडणुका होतील. म्हणजे दर 6 महिन्यांनी ही निवडणूक येते. या निवडणुकीच्या तंत्रामध्ये सगळं राजकारण ही आपली उद्देशहीनता जी आहे ती अधिक बळकट करत चाललंय. ही दुर्दैवाची स्थिती आहे. या सर्व पार्श्वभूमीवर 2012 नंतर जे घडलं आहे त्याच्याकडे मी आता आपलं लक्ष वेधू इच्छितो. मला असं वाटतं की 2012 नंतरच्या गेल्या दशकामध्ये सामान्यपणे विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली राजकारणाला जी एक नवी दिशा देण्याची धडपड होते आहे त्याचे 5-6 प्रमुख पैलू आहेत जे आपण समजून घेतले पाहिजे. याचं कारण या पैलूंच्या आधारावर अन्य राजकीय पक्षांना देखील आता आपलं राजकारण एक प्रकारे ओरिएंट करावं लागतंय, त्या दिशेने न्यावं लागतंय. त्यांच्यावर एक प्रकारचं बंधन आलंय की आपल्याला असंच राजकारण आता केलं पाहिजे. याचं कारण राजकारणाचा मुख्य प्रवाह आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्यूहरचनेतून म्हणा, त्यांच्या परिकल्पनेतून म्हणा, एक विशिष्ट आकार घेत पुढे चाललेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नरेंद्र मोदींनी 2013 मध्येच या शब्दावलीचा पहिल्यांदा उपयोग केला होता की आमचा कामगिरीच्या राजकारणावर विश्वास आहे. वी बिलीव्ह इन पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्स. कामगिरी जी आम्ही करतो त्याच्या आधारावर तुम्ही आम्हाला मत द्या. दुर्दैवाने आज मी बऱ्याच राजकीय पक्षांचे जाहीरनामे बघत होतो किंवा त्यांच्या भाषणांचा धांडोळा घेत होतो, पण एकाही अन्य कोणत्याही राजकीय पक्षांनी अगदी आता ज्याला राष्ट्रीय स्वप्न पडू लागली आहेत अशा आम आदमी पार्टीने देखील कधीही पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्स नावाचा विषय उच्चारलेला नाही. आमच्या कामाकडे बघा आणि आम्हाला मत द्या. आमचं काम पटलं तर तुम्ही आम्हाला मतदान करा असं सांगण्याची देखील एक हिंमत लागते. आणि कामगिरी करणारीच लोक अशी हिंमत दाखवू शकतात. दुर्दैवाने ती हिंमत दाखवणारे राजकीय पक्ष आज हाताच्या बोटावर मोजण्या इतके देखील नाहीत. ही दुर्दैवी स्थिती आहे. आणि म्हणून या कामगिरीच्या आधारावर राजकारण पुढे रेटण्याच्या प्रयत्नामध्ये किंवा राजकारणाला ती दिशा देण्याच्या या सगळ्या खटाटोपामध्ये जे 5-6 प्रमुख पैलू समोर येतात त्यातला पहिला आहे तो म्हणजे आपल्या देशाच्या आयडेंटिटीशी संबंधित राजकारण, अस्मितेशी संबंधित राजकारण. पण ही राष्ट्रीय अस्मिता आहे, लक्षात घ्या. मी संकीर्ण प्रादेशिक किंवा सामाजिक जातीपातींच्या राजकारणाची चर्चा करत नाहीये. छोट्या अस्मितांचं महत्व असतं पण शेवटी व्यापक अस्मिता ही सगळ्यात महत्वाची असते. छोट्या अस्मितांचा विलय करून ती व्यापक अस्मिता निर्माण होते. ही गोष्ट खरी आहे की विनोबा भावेंनी जरी जय जगत अशी घोषणा दिली असली आणि आपण जरी विश्वची माझे घर असं म्हणत असलो तरी जन्मलेल्या मुलाला पहिल्या 4 वर्षात विश्वची माझे घर आपण नाही सांगत, कारण त्याला आधी त्याचं घर काय ते समजावं लागतं. मग त्याचा मोहल्ला, त्याचा परिसर समजावा लागतो, मग त्याचं शहर, मग जिल्हा, मग प्रदेश, अशी ती क्रमाक्रमाने त्याचं प्रोग्रेसिव्ह अनफोल्डमेंट होत राहतं. पण जय जगत आहे या व्यापक अस्मितेच्या आधी जी राष्ट्रीय अस्मिता येते त्याच्याशी सुसंगत. 6 वर्षापूर्वी पंतप्रधान गेले जपानला आणि त्यांनी जपानच्या राजाला भगवद्गीतेची एक प्रत भेट म्हणून दिली.
आणि टिप्पणी केली की मी आमच्या देशात गेल्यानंतर माहिती नाही मला की मी तुम्हाला भगवद्गीता भेट दिली याबद्दल वर्तमानपत्र काय लिहितील. याचं कारण भगवद्गीतेकडे एक राष्ट्रीय ग्रंथ असं न पाहता त्याला एका विशिष्ट उपासना पद्धतीशी जोडण्याची एक संकीर्ण भूमिका घेणारी लोक मोठ्या संख्येने आहेत. पण पंतप्रधानांनी या लोकांच्या दहशतीला तोंड म्हणजे दहशती पुढे न झुकता भगवद्गीतेची प्रत जपानच्या राजाला भेट दिली. रामायणासारखा विषय हा आपल्या संस्कृतीचा अभिन्न भाग आहे. हे काही कुठल्या उपासना पद्धतीशी जोडण्याचं गरज नाही. आणि मी हे तुम्हाला माझ्या अनुभवातून सांगतो. मी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचा अध्यक्ष आहे आणि 2015 पासून भारत सरकार या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या माध्यमातून एक रामायण महोत्सव करतं आणि त्याला इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड, श्रीलंका अशा 15-16 देशातले समूह त्या कार्यक्रमामध्ये येतात आणि उत्तम अत्यंत नयन मनोहर असं रामायण नृत्य सादर करतात. एक रामायणातली कुठली तरी एक कथा घेतात. बहुतेकांना ही जटायू वधाची कथा फार लोकप्रिय आहे आणि अतिशय सुंदर पदन्यास असतात, सुंदर वेशभूषा असते, सुंदर संगीत असतं. तर आमच्या सांस्कृतिक परिषदेच्या अधिकाऱ्यांनी ब्रुनेई नावाच्या एका देशाला निमंत्रण पाठवू का असं विचारलं. आम्ही निर्णय केला की पाठवा. तुम्हाला अशी शंका काय येते? तर म्हणले नाही तो संबंध देश जो आहे तो 100% इस्लामच्या अनुयायांचा देश आहे, सगळे मुस्लिम लोक आहेत. तर आम्ही म्हटलं पाठवा, त्याच्यात काय हरकत आहे. ते येतील नाही, ते येणार नाही, त्यांचा विषय. निमंत्रण गेलं आणि ब्रुनेईहून एक अतिशय सुंदर परफॉर्मन्स देणारं नृत्य पथक आमच्याकडे आलं. त्याचे खूप चांगले कार्यक्रम झाले, लोकांनी त्याची खूप वाहवा केली. मग आमच्या कोणीतरी अधिकाऱ्यांनी त्यांना इन्फॉर्मल चर्चेत चहा पिता पिता विचारलं की आम्हाला म्हणजे सांगितलं की आम्हाला थोडी शंका होती की ब्रुनेईहून रामायण पथक येईल का. तर तो कलाकार म्हणाला की तुम्ही चुकताय, आम्ही आमचा धर्म बदललाय, आमची संस्कृती आम्ही बदललेली नाही. पण ही संस्कृतीची आपल्यालाच ओळख नाही. तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाश. आणि आपण त्याबद्दल अनावश्यक अपराध बोध घेऊन जातो. म्हणजे ही दुर्दैवाने भारतीय वर्तमानपत्रांनी दुर्लक्षलेली गोष्ट आहे की जवळजवळ 1.5-2 महिन्यापूर्वी युनायटेड नेशन्समध्ये एक ठराव आला की अँटी इस्लामोफोबिया दिवस असा जाहीर केला जावा 23 मार्च. अँटी इस्लामोफोबिया म्हणजे काय? म्हणजे इस्लाम विषयी एक प्रकारे पूर्वग्रह किंवा गैरसमज हे जे बाळगण्याची प्रवृत्ती आहे आणि त्यातून इस्लाम विषयीचा जो एक भयकंप निर्माण केला जातो त्या प्रवृत्तीच्या विरोधातला दिवस. तर भारत हा एकमेव देश होता, दुर्दैव आहे की ज्या देशाने ही भूमिका मांडली की केवळ अँटी इस्लामोफोबिया कशा करता. असा फोबिया हिंदूंबद्दलही आहे, ज्यूंबद्दल आहे, ख्रिश्चनांबद्दल आहे, काही काही ठिकाणी शिखांबद्दल आहे. त्यामुळे अँटी रिलिजिओफोबिया दिवस करा. म्हणजे सर्व धर्मांबद्दल अशा प्रकारे पूर्वग्रह गैरसमजुती असं मांडणारे किंवा त्यामध्येच रममाण होणारे असे जे लोक आहेत त्यांना विरोध करणारा दिवस, कुठल्याही धर्माविषयी अशी अपसमजूत पसरवणाऱ्यांच्या विरोधातला दिवस. दुर्दैवाने भारत एकटा पडला. अन्य कोणी देश या विषयामध्ये उघड भूमिका घेऊ शकले नाहीत. पण हीच भूमिका सगळ्यात योग्य होती, कारण आपण या आध्यात्मिक लोकशाहीचे पुरस्कर्ते आहोत. आणि आपल्याला माहिती आहे की आंतरराष्ट्रीय योग दिवस आपण साजरा करतो, ज्याची सुरुवात ज्याच्याबद्दलचा प्रस्ताव भारत सरकारने मांडला आणि तब्बल 157 देशांनी त्याला पाठिंबा दिला आणि 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा होतो. हे देखील भारतीय कूटनीतीचं केवळ ते यश आहे असं मी मानत नाही, तर भारतीय संस्कृतीचा जो वैश्विक प्रभाव आहे त्याची ही एक पावती आहे. आज आपण पाहतो की परदेशात वेगवेगळ्या वस्तुसंग्रहालयांकडे असलेले कसे तिथे गेले या चर्चेत मी जात नाही, पण असे जे आपले पुरातत्व संग्रहात असायला हवेत असे जे मूर्ती आणि अन्य आर्टिफॅक्ट्स ज्याला म्हणतात, अन्य कलावस्तू ज्या आहेत त्या मोठ्या संख्येने भारतात परत येत आहेत.
कारण हा विषय आतापर्यंत कोणी कुठल्या सरकारने चालवलाच नाही. आपली उपेक्षा एवढी या सगळ्या विषयांची की आपल्याला काही पडलेलंच नाही. कारण आपण संस्कृतीचं म्हटलं तर ते सेक्युलरिझमच्या विरोधात वगैरे तर नाही ना होणार. आणि संस्कृतीच्या विरोधात म्हणजे संस्कृतीच्या संदर्भात आपण म्हटलं आणि सेक्युलरिझमच्या विरोधात गेलं तर विशिष्ट वर्ग दुखावणार तर नाही ना. या भावनेने पछाडलेले आमचे पूर्वीचे राज्यकर्ते त्यांनी हे काम कधी हातात घेतलं नाही. चांगली गोष्ट अशी आहे की आता मोठ्या प्रमाणात या कलावस्तू भारतात येऊ लागल्या. आपण नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मसुद्याकडे बघा, त्यातही स्पष्टपणे लिहिलेलं आहे की या देशाच्या संस्कृतीविषयी, या देशाच्या अस्मितेविषयी अभिमान बाळगला जावा अशा प्रकारची भावना निर्माण होणारं असं पाठ्यपुस्तकांचं स्वरूप राहील, असं अभ्यासक्रमांचं स्वरूप राहील. दुसरं वाक्य त्याच्यात असं आहे की या मातीशी नाळ जोडली जाईल. तो आमचे खासदार तेजस्वी सूर्य अनेक ठिकाणी की ते हुबळी जवळच्या एका खेड्यात गेले तर तिथल्या शेतकऱ्याच्या घरी गेले चहा प्यायला म्हणून. तर तो वृद्ध शेतकरी खूप क्रुद्ध झालेला होता आणि तो नातवाशी काहीतरी हुज्जत घालत होता. तर यांनी विचारलं काय प्रकरण आहे. तर म्हणे नाही, मला या नातवाचं जे काही कविता आहे त्याच्याबद्दल राग आहे. कारण नातू कविता म्हणत होता की रेन रेन गो अवे आणि आजोबा म्हणत होते अरे 1.5-2 महिने पावसाची मी वाट बघतोय, तो रेन रेन गो अवे काय म्हणतो. आता हा अभ्यासक्रम कुठून आला. पाठ्यपुस्तकात ही आमच्या या सगळ्या वातावरणाशी विसंगत अशी कविता आलीच कशी मुळात. आपण तर ये रे ये रे पावसा शिकत मोठे झालो, आताची पिढी रेन रेन गो अवे म्हणते. हे जे आपल्या मूळ प्रकृतीपासून, आपल्या देशाच्या स्वभावापासून, आपल्या देशाच्या अस्मितेपासून दूर जाण्याचा उपक्रम जो वेगवेगळ्या कारणास्तव होत होता, कधी कधी निष्काळजीपणामुळे, कधी कधी दुर्लक्ष केल्यामुळे, कधी कधी मतपेढीच्या आकर्षणामुळे मला असं वाटतं की ते सगळं एक प्रकारे आता पूर्ण विराम देण्याच्या पातळीपर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. असे अनेक मुद्दे आहेत जे आपल्या देशाच्या अस्मितेशी संबंधित आहेत. दुसरा मुद्दा आहे इंटेग्रिटीचा. आयडेंटिटीच्या बरोबर आहे इंटेग्रिटी, आणि इंटेग्रिटीचा अर्थ निष्ठा, इंटेग्रिटीचा अर्थ एकात्मता, इंटेग्रिटीचा अर्थ जे आम्ही सांगतो तेच आम्ही करू याबद्दलचा आग्रह. अनेक गोष्टी सांगता येते. म्हणजे लोक असं म्हणतात की हा भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आहे. काय तर 370 हटवणं, राम मंदिर निर्माण करणं आणि समान नागरी कायदा आणणं. पण राम मंदिराचा मुद्दा थोडा बाजूला जरी ठेवला तरी अन्य दोन्ही विषय हे भारतीय जनसंघाचा देखील जन्म झाला नव्हता तेव्हापासून संविधानाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये आहे. हा बीजेपीचा अजेंडा कसा असू शकतो. हा देशाचा अजेंडा आहे. तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळातच संविधान निर्मात्यांनी देशाला दिलेली ती कार्यसूची आहे. पण मतपेढीच्या आकर्षणात जे गुरफटले होते त्यांनी वारंवार याला केवळ बीजेपीचा अजेंडा असं म्हटलं, जो खरं म्हणजे देशाचा अजेंडा असायला हवा, ज्याच्याकडे कोणाचं लक्षच गेलं नव्हतं, कोणीही त्याची वाच्यताही करत नव्हतं फारशी अन्य राजकीय पक्ष. आणि भारतीय जनता पार्टी ते करू असं म्हणत असले तरी ते करतील का नाही किंवा त्यांना जमेल का नाही याबद्दलची शंका आसमंतामध्ये होती. गेल्या 3-3.5 वर्षांपूर्वी ही शंका मिटली आणि 370 कलम दूर झालं. एका देशात 2 घटना, 2 संविधानं, ही जी विकृत स्थिती होती ती दूर करू शकलो आपण. राम मंदिर निर्माण होतंय, ट्रिपल तलाक पासून आमच्या मुस्लिम भगिनींची मुक्ती झालेली आहे आणि समान नागरी कायद्याच्या दिशेने मी असं म्हणेन की देशामध्ये निदान एक मंथन सुरू झालेलं आहे. ते कधी होईल, काय होईल याकरता थोडी वाट बघावी लागेल. पण हा इंटिग्रिटीचा विषय, आम्ही जे जाहीरनाम्यात लिहितो ते आम्ही करून दाखवतो अशा प्रकारची भूमिका एका राजकीय पक्षाने घेतल्यामुळे अन्य राजकीय पक्षांना देखील करून दाखवलं असं सांगण्याचा मोह होऊ लागलेला आहे. केवळ एवढंच नाही, GeM सारखं पोर्टल सुरू झालंय, गव्हर्नमेंट ई मार्केट. आणि त्यामुळे काय झालं की नेहमीच्या L1 आणि त्या ज्या टेंडरच्या सगळ्या कवायती असतात त्यामध्ये रममाण झालेल्यांना आता आपल्या छोट्या मोठ्या मालाला सुद्धा सरकार दरबारी मागणी निर्माण करता येईल. याचं कारण आपण त्या पोर्टलवर जर आपली नोंदणी केली आणि आपल्या वस्तूंची किंमत टाकली तर तुलनेने आपण जर त्यांच्या चौकटीत बसत असू तर स्वाभाविकरित्या आपल्याला निमंत्रण येईल अशा प्रकारचा विश्वास निर्माण झाला. अनेक गोष्टींमध्ये भ्रष्टाचाराच्या विषयाची चर्चा करावी तेवढी कमी आहे. पण शेवटी ही जी लूप होल्स असतात, शेवटी गळती जिथून जिथून होते ती थांबवणं महत्वाचं असतं. आणि ती गळती होण्याचे अनेक
मार्ग असतात गळती सुरूच ठेवण्याचे. मध्यंतरी मी उत्तर प्रदेशातल्या एका जिल्ह्यात गेलो होतो आणि तिथल्या कलेक्टरशी मी विचारत होतो. मला खरोखर जिज्ञासा होती की पूर्वी सुद्धा असं होत असेल ना, प्रधानमंत्री आवास योजना ही योजना काही केवळ आत्ताच आहे असं नाही. पूर्वी संजय गांधी निराधार योजना होती, अनेक योजना होत्या. पण आता प्रधानमंत्री आवास योजनेची कार्यवाही अतिशय चोखपणे होते. तर मी त्याला असं म्हटलं की पूर्वी देखील स्थानिक राजकारणी कुठल्याही पक्षाचे असोत असं म्हणत असतील की तू 74 लोकांची लाभार्थींची यादी केली आहे, जरा माझे 2 पाहुणे त्याच्यात घाल, किंवा आमच्या समाजातले हे 4 त्याच्यात घाल, किंवा माझ्या नात्यातल्या या 2 जणांना त्यात स्थान दे. असा दबाव तुमच्यावर त्याही वेळी येत असेल, आत्ताही येत असेल. मग आता तुम्ही त्या दबावाला कसं तोंड देता? तर त्या जिल्हाधिकाऱ्याने सांगितलं की आता सगळं इतकं पुरावा केंद्रित आहे, एव्हिडन्स बेस्ड आहे की त्याचा आधार कार्ड, त्याचा निवडणूक कार्ड, त्याचा अमुक नंबर, त्याचा तमुक नंबर, त्याचं ॲड्रेस, हे सगळं आल्याशिवाय ती नोंदच होऊ शकत नाही. आणि त्यामुळे चुकीच्या लोकांना आता यादीमध्ये घुसवणं आणि पात्र लोकांना यादीतून काढून टाकणं, या दोन्ही गोष्टी आता अशक्यप्राय झाल्या आहेत. मला असं वाटतं की यालाच मी नाव देतो आर्ट ऑफ इम्प्लिमेंटेशन. ही जी क्रियान्वयनाची एक कला पंतप्रधानांनी कष्टसाध्यपणे एक प्रकारे मिळवली आहे, त्यामुळे आता असं म्हणण्याची वेळ पुढच्या कुठल्याही पंतप्रधानांवर देव करो आणि न येवो की मी 100 रुपये पाठवतो आणि 15 रुपये पोचतात. आता 100चे 100 रुपये जिथे जायला हवे तिथे पोचतील, ही वस्तुस्थिती आहे. खुद्द पंतप्रधान सुद्धा एका विशिष्ट, ज्याला आपण कर्मनिष्ठा म्हणतो, त्या कर्मनिष्ठेने काम करतात आणि इतरांमध्ये ती कर्मनिष्ठा रुजवण्याचा प्रयत्न करतात. इंटिग्रिटीचाच विषय. जे काम मला दिलेलं आहे ते मी कर्मयोगाच्या प्रवृत्तीने करीन. आपल्याला माहिती नसेल कारण वर्तमानपत्रात अशा विषयांची चर्चा होत नाही दुर्दैवाने, की पण देशामध्ये एक कपॅसिटी बिल्डिंग कमिशन ऑफ इंडिया तयार झालेलं आहे. क्षमता वर्धनाचा एक आयोग निर्माण झालेला आहे आणि सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण आणि त्यांच्या परफॉर्मन्सचं आकलन याची सगळी रचना झालेली आहे. त्यामुळे आता काम करा न करा, पाट्या टाका, रकाने भरा आणि त्यातूनच आपले दिवस जातील अशा भ्रमात कोणी राहू नये. अनेकांना त्यांच्या नाठाळपणासाठी ते प्रसिद्ध आहेत, भ्रष्टाचारासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांना सरकारने बाहेरचा रस्ता दाखवण्याच्या बाबतीमध्ये कुठलाही संकोच केलेला नाही. सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचत नसतील, पण ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे गुणवत्ता, परफॉर्मन्स याला महत्त्व, चोखपणाला महत्त्व. प्रगती नावाचा एक कार्यक्रम होतो. दर महिन्याच्या शेवटच्या बुधवारी पंतप्रधान त्यांच्या कार्यालयामध्ये त्यांच्या सर्व सचिवांसकट बसतात आणि समोर स्क्रीनवर एकेका राज्याचा मुख्य सचिव येतो आणि हिशोब विचारला जातो की ओरिसाचे मुख्य सचिव, आम्ही तुमच्या राज्यात 3 रेल्वे प्रकल्प मंजूर केले होते, त्याच्याकरता निधी उपलब्ध करून दिलेला आहे, पण तुमच्या राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाची मंजुरी आलेली नाही. मागच्या बैठकीत तुम्ही असं म्हणाला होतात की 10 एप्रिलला मंजुरी येईल, आज 25 एप्रिल आहे, मंजुरी का आली नाही? असं ज्यावेळी स्वतः शासन व्यवस्थेचे प्रमुखच विचारतात, त्यावेळी मुख्य सचिव आपलं सगळं दप्तर एकदम व्यवस्थित करून येस सर असं म्हणण्याच्या मूडमध्ये येतात. आणि त्यामुळे त्या प्रगती बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेवर एखादा विषय आला तर तो विषय लगेच मार्गी लागतो, कारण आपलं प्रगती पुस्तक नीट असलं पाहिजे असं मुख्य सचिवांनाही वाटतं. आतापर्यंत कोणी जाब विचारतच नव्हतं, कारण मी कोणाला तरी जाब तेव्हा विचारू शकतो ज्यावेळी त्यांनी विचारलेल्या जाबाला माझ्याकडे उत्तर असतं. आतापर्यंत असं होतं की मी काम करत नाही, तुम्ही करू नका, आपण आनंदाने मजेत जगू. आता तो भूतकाळ झालेला आहे. आणि त्यामुळे आता युक्रेन सारखा प्रसंगाला आपण पाहतो की या सगळ्या प्रसंगामध्ये जे विद्यार्थी आले तिकडनं, दुर्दैवाने त्यांना परत यावं लागलं. त्यांची काळजी घेण्याकरता स्वतः पंतप्रधान अहोरात्र प्रयत्न करत होते, इतर सगळ्या आपल्या मंत्र्यांना कामाला लावत होते आणि एकूण एक विद्यार्थी सुखरूप परत येईल याची व्यवस्था करावी याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत होते, ज्यामुळे त्याला यश आले. शासन प्रमुख ज्यावेळी अशा प्रकारे मैदानात उतरतो, तुम खेलो हम कपडे संभालते हैं, ही प्रवृत्ती आता नाही.
आणि त्यामुळे ही कर्मनिष्ठा, ही इंटिग्रिटी, मला असं वाटतं की या बदललेल्या राजकीय, कारण राजकारण म्हणजे केवळ मतदान नाही, राजकारण म्हणजे केवळ निवडणुका नाही, राजकारणाचा संबंध गव्हर्नन्सशी आहे. आणि ज्यावेळी गव्हर्नन्स असा जमिनीवर उतरताना दिसतो, विशेषतः सुशासन, गुड गव्हर्नन्स, त्यावेळी अर्थातच लोकांच्या मनात राजकारणाविषयीची आणि लोकशाही राजकारणाविषयीची जी आस्था आहे ती पुनर्जीवित होण्याची शक्यता निर्माण होते. म्हणून ही उदाहरणं मी आपल्याला दिली. शेवटी एक जनतांत्रिकीकरण देखील फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आपल्याला मला सांगितलं पाहिजे की जनतांत्रिकीकरण कोणकोणत्या विषयात, जसं 2014 मध्येच जनधन योजना सुरू झाली. जनधन योजना म्हणजे काय होतं? म्हणजे फायनान्शियल इन्क्लुजन, आर्थिक समावेशन. पूर्वी नव्हतं का हो आर्थिक समावेशन? पूर्वी होतं. पूर्वीचे निकष काय होते की एका तालुक्यामध्ये एक राष्ट्रीयकृत बँकेची ब्रांच उघडली की समावेशन झालं, कारण तिथे ब्रांच नाही, बँकच नाही असं म्हणायला तुम्हाला जागा नाही, दिली आहे ना ब्रांच. आता सरकार 100 पावलं पुढे गेले. नुसती ब्रांच उघडून भागत नाही, तर झिरो बॅलन्सची का होईना परंतु खाती उघडावी लागतात. आणि प्रत्येकाची, निर्धन असेल, गरीब असेल, त्याच्याकडे पैसे नसोत काही बिघडत नाही, पण खातं उघडलं पाहिजे. यातून आर्थिक समावेशन निर्माण झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या द्रष्ट्या विचारवंतांनी त्याच वेळी आपल्याला सांगितलं होतं की सामाजिक लोकशाही आणायची. मला असं वाटतं की जनधन हे आर्थिक लोकशाहीच्या दृष्टीने टाकलेलं एक महत्वाचं पाऊल होतं. त्यामुळे या कोरोनासारख्या महासंकटामध्ये देखील आपण अनेक आपल्या शोषित, पीडित, दलित बांधवांपर्यंत सरकारची मदत विनासायास पोहोचू शकलो, कारण त्यांची खाती तयार आहेत. डायरेक्ट ट्रान्सफर जी आहे ती होऊ शकते. आणि त्यामुळे जनधनासारखा विषय आहे जो लोकशाहीकरणाचं एक द्योतक आहे. पद्म पुरस्कार. पद्म पुरस्कार म्हणजे तर असं असायचं की पद्मश्री मिळाली आहे तो बिचारा पद्मभूषण करता, पद्मभूषणवाला विभूषण करता, विभूषणवाला आणखी असे नुसते चातकासारखे वाट बघायचे. आणि मग साधारण सप्टेंबर पासून तंत्र सुरू व्हायचं, याला भेट त्याला भेट, हे कर ते कर. आता सरकारने सांगितले की कुणालाही पद्मश्री पुरस्काराकरता अर्ज करता येईल, कुणी कुणाचं नाव सुचवू शकेल. आणि असे जे अनेक लपलेले हिरे आहेत त्यांना सरकार शोधून काढतं आणि आज त्याला म्हणतात पीपल्स पद्म. अन्यथा 125 वर्षाचा एक योग गुरु हा कधी सरकारच्या लक्षातच आला नसता की यांचं काम केवढं मोठं आहे आणि त्यांना आपण पद्म पुरस्कार दिला पाहिजे. एक त्या उत्तर बंगालमधला असा माणूस की जो मोटर बाईक वरती एक ॲम्ब्युलन्स चालवतो आणि लोकांना सेवा पुरवतो, हे कोणाच्या लक्षात देखील आलं नसतं. आज अशी अनेक लपलेले हिरे शोधून काढतायत. हे शासकीय सन्मानाचं लोकशाहीकरण आहे असं म्हटलं तर कुठलीही अतिशयोक्ती होणार नाही. आज मंत्र्यांच्या गाड्यांवरचे लाल दिवे हरपलेले आहेत. सगळ्यांना सामान्य माणसासारखं वागलं पाहिजे हे कळलेलं आहे. आणि वरिष्ठ पातळीवर देखील आता अलीकडे 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी पंतप्रधानांनी प्रधानमंत्री संग्रहालयाचं उद्घाटन केलं. माझी आपल्याला विनंती आहे की आपण दिल्लीत जाल तर 3 मूर्तीच्या इमारतीत असलेलं हे प्रधानमंत्री संग्रहालय जरूर बघा. कारण हे संग्रहालय आपल्या देशातल्या सर्वच्या सर्व 15-16 माजी पंतप्रधानांच्या कामाची ओळख आपल्याला करून देतं. आतापर्यंत काय होतं? एक नेहरू संग्रहालय, एक शास्त्री संग्रहालय, एक इंदिरा गांधी संग्रहालय. बाकीच्या पंतप्रधानांचं संग्रहालय नाही. त्यांची कामगिरी कमी होती, ते ब दर्जाचे होते. कशामुळे? बरं, प्रत्येक पंतप्रधानाचं वेगळं संग्रहालय उभं राहावं एवढी जागाही उपलब्ध नाही, पण सगळ्यांचं एकत्रित असू शकतं. आणि म्हणून 3 मूर्ती या पूर्वीच्या विस्तीर्ण इमारतीमध्ये आता सगळ्या पंतप्रधानांच्या कार्यकर्तृत्वाची नोंद घेणारं एक प्रधानमंत्री संग्रहालय उभं राहिलंय. मला असं वाटतं की शासकीय मान्यतेचं हे लोकशाहीकरण आहे. आणि त्यामुळे आता विशिष्ट लोकांनाच फक्त सन्मान मिळतील अशा प्रकारची स्थिती राहिली नाही. UPI सारखं जे आहे ते लोकशाहीकरणाचं उदाहरण आहे. अटेस्टेशन, आपण त्याकरता देखील आता स्वसाक्षांकित कागदपत्र देखील स्वीकारली जातात. हा जनतेवर टाकलेला विश्वास आहे, हेही एक प्रकारे लोकशाहीकरण आहे. आझादी का अमृत महोत्सव मध्ये जे अनसंग हिरोज आहेत, ज्यांचं गुणगान कधी कोणी गायलं नाही असे जे स्वातंत्र्य सेनानी आहेत, त्यांना हुडकून काढून त्यांचा सन्मान केला जातोय. त्यांच्याबद्दल काही ना काही चर्चा घडवून आणली जाते. हे देखील एक सन्मानाचं लोकशाहीकरण आहे.
युनायटेड नेशन सारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरती देखील आपण वेगवेगळ्या छोट्या देशांचा आवाज कसा उठवता येईल याची चिंता करतो आहोत. मला असं वाटतं की हे देखील एक लोकशाहीकरणाचंच द्योतक आहे. आणि त्यामुळे अशी अनेक वैशिष्ट्य या 2012 नंतरच्या लोकशाही राजकारणामध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसतात. त्यामुळे इतर पक्षांना देखील आता परफॉर्मन्सची चर्चा करावी लागते. इतर पक्षांना देखील आपण तसेच आहोत असं उत्तर द्यावं लागतं. हा जो सकारात्मकतेचा एक प्रवाह निर्माण झाला आहे तो मला असं वाटतं की भारतीय लोकशाहीला एका नव्या प्रगल्भ लोकशाहीच्या दिशेने घेऊन जाण्याकरता अधिक उपयुक्त असा आहे. आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की 2012 नंतरच्या गेल्या 10 वर्षामध्ये हे जे एक सकारात्मकतेचं वायुमंडल निर्माण झालं, अगदी अलीकडच्या गोष्टी आपल्याला सांगायची गरज नाही, पण परराष्ट्र व्यवहारांच्या बाबतीत, जागतिक संबंधांच्या बाबतीत भारताने जे आपलं स्वतःचं एक स्थान निर्माण केलंय, मग ते कोरोनाच्या काळात आपण केलेली मदत असेल, मालदीवला त्यांच्या अडचणीच्या काळात पुरवलेलं पाणी असेल, आणि श्रीलंकेला त्यांच्या अडचणीच्या काळात केलेल्या धान्य पुरवठा असेल, या सगळ्यातून भारताची एक आंतरराष्ट्रीय भूमिका देखील अतिशय स्पष्टपणे पुढे येते. आणि यातही पुन्हा मतपेढीपासून मुक्ततेचे प्रयत्न आहे. पूर्वी कधीही पंतप्रधान पॅलेस्टाईन आणि इस्रायल या दोन्ही देशांशी मैत्रीची भाषा करत नसत, कारण असं वाटायचं की मग आपल्या देशात त्याची काय प्रतिक्रिया होईल, कशाला होईल प्रतिक्रिया. पण एका चुकीच्या भ्रामक समजुतीमध्ये वावरलेलं नेतृत्व या पद्धतीचा विचार करत होतं. आता ते आपण बदललं आणि आपण एकाच वेळी पॅलेस्टाईन आणि इस्रायल या दोन्ही देशांशी चांगल्या प्रकारचे निकोप संबंध निर्माण करू शकतो असा आत्मविश्वास आज देशामध्ये आहे. युक्रेनचा विषय असो, अफगाणिस्तानचा विषय असो, तालिबान ज्यांच्या विचाराशी किंवा ज्यांच्या रणनीतीशी आपण कधी सहमत होऊ शकणार नाही, पण तालिबानला सुद्धा भारताकडून अपेक्षा आहे आणि भारताने देखील मानवी भूमिकेतून अफगाणी जनतेकरता गहू पुरवण्याचं ठरवलं. कारण तालिबानच्या मध्ये अनेक दोष असले तरी आपली अफगाणीच्या जनतेशी मैत्री आहे. अफगाणची जनता भारताला मानते आणि म्हणून आपलं कर्तव्य मानवीय दृष्टिकोनातून आपण केलं. युक्रेनच्या बाबतीत तेच आहे. अनेक देशांना वाटतं की भारताने मध्यस्थी करावी, रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये भारत मार्ग काढू शकेल. तिथून जे विद्यार्थी आले आणि त्यांना घेऊन येण्याकरता जे अधिकारी गेले होते ते सांगत होते की भारताचा झेंडा लावलेल्या बसमध्ये चढायला इतर देशाचे नागरिक देखील उत्सुक होते, कारण त्यातनं आम्हाला सुरक्षितता मिळेल असं वाटत. ही भारताची आज आंतरराष्ट्रीय क्षेत्रात वाढलेली पत आहे. आणि म्हणून हा जो परफॉर्मन्सच्या संदर्भामध्ये आत्मनिर्भरतेसारखा विषय हा त्यातनंच पुढे आलेला आहे की आपण आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे, एक स्वयंपूर्ण राष्ट्र बनलं पाहिजे. या दिशेने एक धोरणात्मक अशा प्रकारचा एक दृष्टिकोन पुढे घेऊन भारत सरकार सध्याच्या काळामध्ये वाटचाल करते, ज्यामुळे भारताच्या राजकारणामध्ये देखील आता मुख्य प्रवाह हा असा सकारात्मकतेचा, रचनात्मकतेचा आणि सुशासन आणि विकास याला अनुकूल असा होत चाललेला आहे. पंतप्रधानांनी सबका साथ सबका विकास असं म्हटलं. त्यानंतर त्यांनी 2019 मध्ये जोडलं की सबका विश्वास, आणि आत्ता 2021च्या लाल किल्ल्यावरच्या भाषणातून ते म्हणले की सबका प्रयास. मला असं वाटतं की हे महत्वाचं आहे, कारण विकासाचा विषय एवढा व्यापक आहे, तो केवळ सरकारवर सोपून आपल्याला स्वस्थ बसता येणार नाही. आपल्याला देखील आपलं योगदान दिलं पाहिजे. म्हणून सबका प्रयास महत्वाचा आहे. तुम्ही विकासाचं कॉन्ट्रॅक्ट मला द्या, मी तुमचा विकास करून देतो, असं कुठलंही सरकार म्हणू शकत नाही. म्हटलं तर ते विश्वसनीय नाही. विकासाचं कॉन्ट्रॅक्ट घेण्याकरता सरकार आपण निवडून देत नाही. विकासाला सरकार हातभार लावतं, पण विकासाकरता लोकप्रेरणा देखील आवश्यक असतात. आणि लातूरकरांना मी हे सांगण्याची गरज नाही, ज्यांनी पाण्याच्या विषयामध्ये इतकं उल्लेखनीय काम केलेलं आहे. आणि म्हणून हा सबका प्रयास, यातूनही एक लोकशिक्षण आहे, यातूनही एक प्रबोधन आहे. यात कुठल्याही प्रकारचं लोकानुरंजन नाही. हेच पंतप्रधान आहेत किंवा हाच कालखंड आहे ज्यावेळी पंतप्रधान सांगू शकतात की तुम्ही तुमच्या मुलांना तर उशिरा आले घरामध्ये, मुलींना तर म्हणता की 7च्या आत घरात ये, 8च्या आत घरात ये, पण मुलं तुमची उशिरा येतात, त्यांना कधी तुम्ही जाब विचारत नाही. त्यांना जाब विचारा, महिलांवरती अत्याचार बंद होतील, कमी होतील. एक प्रकारे हा जेंडर इक्वॅलिटीचा विषय आहे. एका वेगळ्या भाषेमध्ये, एका वेगळ्या संदर्भामध्ये पंतप्रधानांनी तो समाजाच्या नजरेला आणून दिला.
प्रथमच असं घडलं असेल की 2015 मध्ये पंतप्रधान म्हणाले की मी सगळी सरकारी विद्यालये जी आहेत ती महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांनी युक्त करीन, आणि 2016 मध्ये त्यांनी सांगितलं की मी जे बोललो होतो तुम्ही केलंय. प्रत्येक सरकारी शाळेमध्ये आता मुलींकरता स्वतंत्र स्वच्छतागृह आहे. त्यामुळे मुलींचं जे स्कूल ड्रॉपआउटचं प्रमाण होतं, गळतीचं प्रमाण होतं, त्याला देखील परिणामकारकरित्या आळा घातला गेलेला आहे. त्यामुळे हा सगळा पट डोळ्यासमोर ठेवून मला असं वाटतं की आपल्यासारख्या नागरिकांची भूमिका या सगळ्या वातावरणामध्ये आपण आपलं योगदान काय देऊ शकू असा विचार करण्याची आहे. सरकार सगळं काही करेल, असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, या भावनेतून बाहेर पडून जर आपण सकारात्मकतेने विचार केला, सक्रियतेने विचार केला, तरच ही लोकशाही आणखी प्रगल्भ होऊ शकेल. अन्यथा ती केवळ मतदान, निवडणुका, नारेबाजी, टीका टिप्पणी या सगळ्या दुष्ट चक्रामध्ये अडकलेली आहे. आणि त्यामुळे या दिशेने जर आपल्याला विचार करायचा असेल तर आपण काय करू शकतो, मला असं वाटतं की हा आपल्या चिंतनाचा विषय असला पाहिजे. एक गोष्ट अशी सांगतात की शेवटी आपल्या मनामध्ये याबद्दलची खुणगाट किती पक्की आहे आणि निर्धार किती खंबीर आहे यावर सगळं अवलंबून आहे. तसं पाहिलं तर समाजात इतकी नकारात्मकता आहे की आपण कुठल्याही गोष्टीचं खापर कोणावरही फोडू शकतो की मी तर करू इच्छित होतो पण वातावरणच पोषक नाही, मला तर इच्छा होती पण कोणी सहकार्यच करत नाही, अनंत गोष्टी आहेत. कारणं सांगायला काही कमी नाही. एका शेतकऱ्याची गोष्ट अशी सांगतात की त्याच्याकडे एक म्हैस होती आणि त्या म्हशीला अचानक एक कुबड निर्माण झालं. तर ते म्हशीचा हा रोग त्याला माहिती नव्हता, त्यामुळे तो रोग माहिती नव्हता घेऊन गेला. त्यामुळे त्यांनी अनेक पुस्तकं चाळली आणि मग सांगितलं की एक विशिष्ट औषध आहे पण ते तुला देता येईल का नाही मला शंका आहे. तर शेतकरी म्हणला, हो हिच्या दुधावर माझी सगळी गुजराण चालते, ही म्हैस वाचली पाहिजे, जे तुम्ही सांगाल ते मी करीन. तर तो म्हणाला मी तुला औषधाच्या गोळ्या देतो, पण त्या गोळ्या म्हशीनी तिच्या तोंडातून घेऊन रवंथ करत करत पोटात गेल्या तर त्याचा काही उपयोग होणार नाही. त्या डायरेक्ट तिच्या पोटात गेल्या पाहिजे तरच त्याचा उपयोग होईल. शेतकरी म्हणाला, काका गरिबाची थट्टा करता, असं कसं शक्य आहे? ती तोंडावाटेच गोळ्या घेणार, रवंथ करत करत खाणार. तर डॉक्टर म्हणला की नाही, एक युक्ती मी तुला सांगतो. एक पोकळ बांबू घे, त्याच्या मधोमध गोळ्या ठेव, बांबूचं एक टोक म्हशीच्या तोंडात दे, दुसरं तुझ्या तोंडात घे, जोरात फुंकर मार. फुंकर मारली की म्हशीच्या पोटामध्ये डायरेक्ट त्या गोळ्या जातील आणि तिचं कुबड दूर होईल. शेतकऱ्याला वाटलं की चला औषध मिळालं, औषध देण्याची पद्धत समजली, घरी आला. 8-10 दिवसांनी पुन्हा शेतकरी त्या पशुवैद्यकाकडे गेला. डॉक्टरला वाटलं की चला फी द्यायला आला असेल. जवळ येऊन पाहतो तर शेतकऱ्यालाच कुबड. डॉक्टरनी विचारलं हे काय झालं? शेतकरी म्हणाला, काय सांगू कर्माची कथा, मी त्या बांबूमध्ये गोळ्या वगैरे ठेवल्या, तोंड माझ्या बांबूचं एक टोक तोंडात घेतलं, दुसरं म्हशीच्या तोंडात दिलं, पण मी फुंकर मारण्याआधी म्हशीनेच इतक्या जोरात फुंकर मारली की त्या गोळ्या तिच्या पोटात जाण्याऐवजी माझ्या पोटात आल्या. तिचा रोग दूर व्हायचं नाव नाही, मला मात्र हे कुबड निर्माण झालं. मला असं वाटतं की शेवटी प्रश्न आहे किसमे कितना है दम. भवतालातल्या नकारात्मकतेचा बळी आपण आहोत अशी स्वतःची समजूत करून घेऊन सबका प्रयास मधून स्वतःची सुटका करून घ्यायची ठरवली तर अनंत गोष्टी आपल्याला सोयीस्कररित्या दुर्लक्षिता येतील. पण स्वच्छ भारत सारखा विषय असो, बेटी बचाव सारखा विषय असो, कोरोनाच्या विषयातला संघर्ष असो किंवा आपल्या देशातल्या शोषित, उपेक्षित, पीडित अशा सगळ्या बांधवांविषयीची संवेदना असो, मीही काहीतरी करणार आहे. कितीही नकारात्मकता असली तरी सकारात्मकतेचा जो दीप माझ्या मनात प्रज्वलित झाला आहे तो मी शाबूत ठेवणार आहे, कारण तो लोकशाही करता आवश्यक आहे. लोकशाही करता सकारात्मकता देखील आवश्यक आहे आणि ती सकारात्मकता जर आपण जपली तर मला असं वाटतं की भारतीय लोकशाहीच्या प्रगल्भतेकडे सुरू असलेल्या या वाटचालीला आपण एक नागरिक म्हणून देखील आणखी गती देऊ शकू. आपण मला इथे बोलावलं आणि माझं म्हणणं ऐकून घेतलं, मनापासून धन्यवाद. अगदी 40-45 मिनिटांमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून गेल्या 75 वर्ष आणि विशेषतः मागच्या 10 वर्षामध्ये जे काही बदल झाले त्याचा अत्यंत स्पष्ट अशा प्रकारचा आढावा माननीय खासदार विनयजी सहस्त्रबुद्धे साहेबांनी घेतला. अगदी मग त्यामध्ये भारतीय संस्कृती, शिक्षण असेल किंवा अगदी पद्म पुरस्कारापर्यंत
आणि एकूणच ही जी काही देशाची प्रगती चालली ती निश्चितच महासत्ता बनण्याच्या दृष्टिकोनातून ही चाललेली आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. धन्यवाद. यानंतर काही प्रश्न या ठिकाणी आलेले आहेत, त्यातले निवडक प्रश्न या ठिकाणी माननीय विनयजी सहस्रबुद्धे साहेबांना आपण विचारणार आहोत. खूप व्यापक आणि छान प्रश्न आलेले आहेत. वेळेच्या उपलब्धीनुसार मी एक एक प्रश्न डॉक्टर विनयजींच्या समोर ठेवतो. हो चालेल. मी प्रश्न विचारताना ज्यांनी प्रश्न विचारला त्यांचं नाव उच्चारतो, त्यांनी कृपा करून आपल्या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर होईपर्यंत उभं राहावं, म्हणजे लोकांना माहिती होण्यासाठी, शिक्षा म्हणून नाही. प्रश्न विचारणारे आहेत प्राध्यापक डॉक्टर अंजली जोशी. डॉक्टर प्राध्यापक अंजली जोशी. शिक्षक होण्यासाठी शैक्षणिक पदवी आवश्यक असते, डॉक्टर होण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील पदवी आवश्यक असते, पण देश चालवणाऱ्या लोकप्रतिनिधींना कोणतेही क्वालिफिकेशन का नाही? याबरोबरच राजकारणी गुन्हेगार असले तरी चालतात, याबद्दल आपले विचार काय? टाळ्यांचा कडकडाट दाखवतोय की तुमचा प्रश्न किती लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. पण मी सगळ्यांना सांगू इच्छितो की आता बदलत्या काळामध्ये राजकीय मंडळींमध्ये देखील आपण प्रशिक्षित असलं पाहिजे याबद्दलची भावना मूळ धरू लागली आहे. हे एक चांगलं चिन्ह आहे. कायद्याने हेच करता येईल का? करता येणार नाही. कारण कायद्याने, संविधानाने आपल्याला वयस्क मताधिकार दिलेला आहे. याचा अर्थ असा की एक प्रकारे आपल्या सर्व लोकांना जे प्रौढ वयातले आहेत त्यांना मतदानाचा अधिकार आहे, आणि तो प्रौढत्वाशी म्हणजे वयाशी जोडलेला आहे. तो गुणवत्तेशी, तुम्ही राहता कुठे, तुमची डिग्री कोणती आहे याच्याशी जोडलेला नाही. कारण तसा तो जोडला तर तो एक प्रकारे लोकशाहीचा अधिक्षेप होईल, त्यामुळे तो जोडलेला नाही. जसा तो मतदारांचा जोडलेला नाही तसा तो मतदारांनी कुणाला निवडावं याच्यामध्ये देखील तो जोडलेला नाही. कारण मतदार ज्या गुणवत्तेचा आहे त्या गुणवत्तेचा व्यक्ती कोणी जाऊ शकतो, ही लोकशाहीची मूळ मान्यता आहे. आणि जगात कुठेही असं नाही, केवळ आपल्याचकडे नाही असं नाही, कुठेही असं नाही. काही काही गोष्टी आहेत, जसं आता काही ठिकाणी जिल्हा परिषदेकरता 2 पेक्षा जास्त मुलं असतील तर तुम्ही अपात्र मानले वगैरे वगैरे गोष्टी आहेत, पण त्या वेगळ्या पद्धतीच्या आहेत. परंतु क्वालिफिकेशन, गुणवत्ता, अर्हता अशाशी तो विषय जोडता येणार नाही लोकशाहीच्या मूळ संकल्पनेला अनुसरून. पण चांगली गोष्ट अशी की याबद्दलची जागरूकता वाढते आहे. वेळ फार नाही आहे, पण लालकृष्ण अडवाणीजी एक शैल चतुर्वेदी यांची कविता वारंवार उल्लेख करत असत. त्या कवितेत हे एक हास्य कवी होते, व्यंगकार. त्यांनी असं लिहिलं आहे की नये नये मंत्री बने एक सज्जन जब पहली बार कार में बैठे, सरकारी कार, तब उन्होंने ड्राइवर को कहा आज कार मैं चलाऊंगा. ड्राइवर बेचारा डर का मारा विनम्रता से बोला तो हुजूर मैं उतर जाऊंगा. भला क्यों? मंत्री जी ने पूछा. ड्राइवर ने कहा क्योंकि ये कार है, सरकार नहीं जो भगवान भरोसे चल सकती है. त्यामुळे सरकारला भगवान भरोसे चालवता येतं, कारला तुम्हाला लायसन्स घ्यावं लागतं. ही विडंबना आहे, हे एक प्रकारे विकृती आहे, एक प्रकारे विरोधाभास आहे, खरं आहे. पण दुर्दैवाने लोकशाहीच्या मूळ संकल्पनेला अनुसरून जर विचार केला तर त्याला फारसं उत्तर नाही. पण रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण घेतो, सामाजिक क्षेत्रातल्या लोकांचं घेतो. सांगायला आनंद वाटतो की अन्य पक्षांचे देखील लोक तिथे येऊन प्रशिक्षण घेतात. कारण सगळंच प्रशिक्षण विचारधारेशी निगडीत नसतं, आणि त्यामुळे जसं एक वक्तृत्व कला संवाद कौशल्यावरती एक प्रशिक्षण होतं. तर कोणालाही वक्तृत्वाला पाहिजेच आहे, तुम्ही राष्ट्रवादीचे असा, काँग्रेसचे असा, नाही तर कम्युनिस्ट असा. तर आमच्याकडे एका अशा प्रशिक्षण वर्गाला सांगली जिल्ह्यातल्या 5 प्रमुख राजकीय पक्षांचे 10 असे 50 जण आले होते. आणि सगळे कार्यकर्ते इतके खुश झाले आणि 2 दिवसानंतर आम्हाला असं म्हणाले की आम्हाला असं वाटतं की कार्यकर्त्यांचा एक नवीन पक्ष काढला पाहिजे, नेत्यांना बाजूला ठेवून. त्यामुळे ही भावना की आपण आत्ताच्या पेक्षा अधिक चांगलं वागलं पाहिजे, परफॉर्म केलं पाहिजे, आपल्याला चांगल्या गोष्टी समजल्या पाहिजेत, ही सर्व दूर आहे. त्याला प्रसार माध्यमांनी देखील गुणवत्तेला थोडी प्रसिद्धी दिली पाहिजे, चालना दिली पाहिजे. आज तसं होताना दिसत नाही. तसं झालं तर गुणवत्तेची देखील एक कदर राजकारणामध्ये होण्याची शक्यता वाढेल. पुढचा प्रश्न हे प्राध्यापकांचाच आहे. प्राध्यापक स्फूर्ती समुद्रे
भारतात राजकीय नीतिमत्तेचा नैतिकतेचा ऱ्हास होत आहे. युवकांनी यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत? व्यापक प्रश्न आहे जरा, परंतु असे की त्या नैतिकतेच्या ऱ्हासाला कधी कधी आपणही कळत नकळत हातभार लावतो. आता आमची खासदार मंडळींची केंद्रीय विद्यालयाच्या ॲडमिशनसाठीच्या सगळ्या पाठपुराव्यातून सुटका झाली आहे, परंतु आमच्यावरही खूप दबाव असतो की द्या ना एवढं काय. आता आम्ही आमच्या एका परिक्षेत्रापुरतीच शिफारस करू शकतो. मी महाराष्ट्रातून निवडून गेलो, मी महाराष्ट्रापुरती करू शकतो, पण लोक म्हणतात नाही नाही तुमचं लोक ऐकतील, तुम्ही जरा दुसऱ्या राज्याचंही द्या. मग कधी कधी आम्ही दबावाला बळी पडतो, जे नैतिकतेच्या हिशोबाने चुकीचं आहे. त्यामुळे शेवटी कसं होतं की नैतिकता ही जी तुमच्या आमच्या दृष्टीने महत्त्वाची आहे, तिचं प्रत्यंतर आपण आपल्या व्यवहारातून जर आपल्या भोवतालात आणून दिलं तर त्याचा थोडा थोडा परिणाम होईल. सगळीकडेच होईल असं माझं म्हणणं नाही, परंतु आपण तेवढंच करू शकतो ना. आपण काही एकदम क्रांती तर करू शकत नाही, पण आपल्या परीने जर आपण हे केलं, जसं मतदानाला आपण गेलो, मतदानाच्या बाबतीत प्रलोभनांना बळी न पडता मतदान केलं, मतदानाच्या बाबतीत आपले काही निकष आपण ठरवले, त्या निकषावर आधारित परफॉर्मन्स वगैरे बघून मतदान कुठल्याही राजकीय पक्षाला करा, पण परफॉर्मन्सच्या आधाराने केलं तर एका अर्थाने ते नैतिकतेला पोषक आहे. असं जर मतदाराच्या पातळीवर सुरू झालं तर हळूहळू त्याचाही एक दबाव हा निवडणूक लढवणाऱ्यावर पडू शकेल. महाराष्ट्रातले एक नेते, मी नाव वगैरे घेत नाही त्यांचं, पण ते शेतकरी नेत्यांनी अशी एक व्यवस्था केली होती की माझ्याकडे काही पैसे नाहीत, त्यामुळे तुमचं एक नोट आणि वोट असं दोन्ही मला पाहिजे. आणि लोकांनी पैसे दिले आणि केवळ त्या जनतेच्या पैशातून जो निधी निर्माण झाला त्यावर ते निवडून आले अपक्ष उमेदवार. त्यामुळे असं नाही की पैशाने वाटतं की सुरुवात थोडी आपल्या पातळीवर आपल्या भोवतालातून आपण केली पाहिजे. लोकांनाही आपण प्रश्न विचारले पाहिजेत, अनैतिक गोष्टींचा जाब विचारला पाहिजे. तसं झालं तरच मग आम्ही म्हटलेला सकारात्मकतेचा प्रवाह थोडा रुंद होऊ शकेल. पुढचा प्रश्न आमदार अभिमन्यू पवारांनी विचारलेला आहे, आहेत का? हां, उभे राहिलेत. स्वातंत्र्यवीर सावरकर लंडन येथे राहत होते, ते निवासस्थान आपण स्मारक म्हणून करणार आहोत का? त्या विषयात काही हालचाल चालू आहे का? असं आहे की लंडनमध्ये आपण जे कोणी जाल किंवा गेला असाल तर तिथे तिथे भारतीय स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित अशी जी जी केंद्र आहेत त्याला त्यांनी एक निळी एक पट्टी लावलेली आहे, निळा एक चिन्ह लावलेलं आहे आणि त्याचं तिथे उल्लेख केलेले आहेत. आता त्या सगळ्या वास्तू ताब्यात घेऊन तिथे स्मारक करणं हा आर्थिकदृष्ट्या आणि अन्यदृष्ट्या देखील एक मोठा विषय आहे. पुन्हा लंडन आणि कुठल्याही शहराचे काही नियम असतात. जसं मी उदाहरण देतो आपल्याला की भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने काही वर्षांपूर्वी खूप प्रयत्न करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिथे राहत होते ते एक स्मारक म्हणून घोषित केलं. पण लंडन शहराचे नियम असे आहेत की स्मारक ही झाली सार्वजनिक वास्तू, ती निवासी वास्तूंमध्ये करता येत नाही. तो सगळा निवासी परिसर आहे, इथे सार्वजनिक वास्तू आम्ही करू देणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतली. त्यामुळे ते स्मारक बनून सुद्धा ते जनतेकरता खुलं करता आलं नाही. खूप दिवस आपल्या हायकमिशननी संघर्ष केल्यानंतर ते आता खुलं झालं आहे. परंतु त्या त्या शहराचे नियम असतात आणि त्या नियमानुसार आपल्याला किती वाटलं की इथे स्मारक करावं, पण स्मारक म्हटलं की पब्लिक प्लेस होतं आणि पब्लिक प्लेस आणि प्रायव्हेट कॉलनीज किंवा रेसिडेन्शियल एरिया याबद्दलचे त्यांचे नियम आहेत आणि त्याबद्दल ते आग्रही आहेत. तर त्यामुळे असं सगळीकडे होईल असं इतकं ते सोपं आहे असं मला वाटत नाही. करावं का नाही करावं असं काही प्रश्नच नाही, जरूर करावं. आपल्याला वंदनीय असलेल्या लोकांबद्दल आम्ही आमच्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेतर्फे कमीत कमी फ्रान्समध्ये मार्सेलिसला ज्या ठिकाणी सावरकरांची ती त्रिखंडात गाजलेली उडी होती तिथे काही छोटं मोठं करता येईल का याचा प्रयत्न करतो. पुढचा प्रश्न आहे श्रेयस पाटील या छात्राकडून आलेला आहे. नाहीये, मग प्रश्न गाळतो. आहे, उभा आहे. अच्छा, बरं, छान. आपल्या जडणघडणीमध्ये विद्यार्थी परिषदेचा काय वाटा आहे? हा भारतीय लोकशाहीच्या चर्चेत तसा अप्रासंगिक आहे मुद्दा, पण तुम्ही विचारलाय तर मी उत्तर देतो की एक आपल्याकडे कविता होती
बहुधा केशवसुतांची, कवी हा स्वतःविषयी किती भ्रामक समजुतीत वावरतो याचं विडंबनात्मक वर्णन त्याच्यात आहे. आणि त्यात एक ओळ अशी आहे की आम्हाला वगळा तत्क्षणी निष्प्रभ होतील तारांगणे. म्हणजे आम्ही कवी आहोत म्हणूनच तारांगण प्रभा त्याचं चमक धमक आहे, आम्हाला वगळा तर तारांगण निष्प्रभ होतील. मी व्यक्तिगतरित्या असं म्हणू शकतो की विद्यार्थी परिषदेला वगळा, आम्ही सगळे निष्प्रभ होऊन जाऊ, निदान मी तरी होईल. इतकी विद्यार्थी परिषद आम्ही जे काही आज आहोत, म्हणजे मी कमीत कमी आणि माझ्यासारखे अनेक जण आहेत इथे, अभिमन्यूजी आहेत किंवा आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, बाकी बरीच मंडळी आहेत की ही सगळी मंडळी जी आहेत ती विद्यार्थी परिषदेमुळेच ही वाटचाल करू शकलेली आहे. परिषदेने आम्हाला अनेक गोष्टी शिकवल्या आहेत. सार्वजनिक जीवनात कशा पद्धतीने व्यवहार करावा आणि सार्वजनिक जीवनामध्ये आपल्या पद्धतीने आपण अधिक चांगलं काम कसं करावं याचे अनेक धडे परिषदेने आम्हाला घालून दिले. त्यामुळे परिषदेचा वाटा किती आहे याचं उत्तर इममेजरेबल असंच द्यावं लागेल. प्राध्यापक लिंबराज राख आहेत. In India, can we use American method of election of president? In last 2 elections, PM Modi single-handedly won the elections. असं आहे की या विषयाची चर्चा संविधान समितीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यानंतरही आज देशामध्ये होते की आपल्याकडे अध्यक्षीय राजवट आणली पाहिजे आणि अनेक नेत्यांचा जो व्यक्तिगत करिश्मा असतो त्याची पण चर्चा होते. इंदिरा गांधींचा करिश्मा होता, अटलजींचा करिश्मा होता, मोदीजींचाही एक करिश्मा आहे. पण व्यक्तिशः मला असं वाटतं की आपल्या देशाच्या प्रकृतीला, म्हणजे यावर मतभेद होऊ शकतात, वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मतं आहेत. व्यक्तिगतरित्या माझं असं मत आहे की आपल्या देशाच्या प्रकृतीला आत्ताची जी काही वेस्टमिन्स्टर पद्धतीची लोकशाही आपण स्वीकारली तीच तुलनेने अधिक उपयोगाची आहे. कारण अध्यक्षीय लोकशाहीत इतर अनेक पेच आहेत. अध्यक्ष एका पक्षाचा आणि सभागृहांमध्ये वेगळ्या पक्षाचं बहुमत आणि त्यातनं निर्माण होणारे पेच, अशा अनेक गुंतागुंती आहेत. आत्ताही गुंतागुंत कमी आहे असं माझं म्हणणं नाही, पण त्या गुंतागुंती सोडवण्यासाठी अधिक कठीण आहेत. त्यामुळे त्या दृष्टीने सहमतीची लोकशाही हे जे आपल्या देशाचं वैशिष्ट्य खरं म्हणजे मूलतः आहे त्याकडे जाण्याचा अधिक जवळचा मार्ग संसदीय लोकशाही आणि आत्ताची पंतप्रधान निवडण्याची जी काही पद्धत आहे ती आहे. ही गोष्ट खरी आहे की पंतप्रधानांनी खूप मोठी भूमिका बजावली, पण तेही म्हणतात त्यानुसार हा सगळा विजय हा नेतृत्वाचा जसा आहे तसा तो पक्ष संघटनेचा देखील आहे आणि त्यामुळेच आज पक्ष संघटना आणि त्या प्रकारच्या विषयांना अधिक महत्त्व मिळत गेलेलं आहे. अतुल सूर्यवंशी नावाचा छात्र त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. अतुल सूर्यवंशी आहे? नाही, मग बाजूला ठेवतो. 2012 पुढचा प्रश्न सय्यद सजाउद्दीन गुलाब, दयानंद कॉलेज ऑफ फार्मसी आहेत. सय्यद भाई उभे राहिलेत, हात वर करा. हा आहेत. 2012 ते 22 या दशकात सर्वसामान्यासाठी अजून मूलभूत गरजा उपलब्ध नाहीत. यामध्ये दोष राजकारण्यांचा आहे का त्यांना निवडून देणाऱ्यांचा? असं आहे की क्रमाक्रमाने प्रगती होत गेलेली आहे. 2012 नंतर म्हणजे आजही 2022 मध्ये सगळं एकदम नंदनवन निर्माण झालेलं आहे आणि आता देशापुढे काही प्रश्नच उरलेले नाहीत असा माझा दावा नाही, तशा अर्थाचं मी काही बोललोही नाही. पण देशासमोरचे प्रश्न ज्यात तुम्ही म्हणता तेही प्रश्न आहेत की मूलभूत व्यवस्था उपलब्ध नाहीत, अन्न, निवारा, वस्त्र, पाणी या सगळ्या मूलभूत गोष्टींची सगळीकडे उपलब्धता आहे असं आजचं चित्र नाही. ही गोष्ट खरी आहे, पण तरी देखील या दिशेने काय केलं म्हणजे आपल्याला मार्गक्रमणा करता येईल आणि या गोष्टी उपलब्ध करून देता येईल याचा मार्ग मला असं वाटतं की 2012 नंतर क्रियान्वयनाची जी पद्धत अवलंबण्यात आलेली आहे त्यातून तो मार्ग मिळालेला आहे. तो अधिक प्रभावीपणे पोचायचा असेल, चांगल्या गोष्टीचं देखील मातेरं करण्यात आपण माहीर आहोत. म्हणजे अनेक चांगले कायदे आणले परंतु त्याचं विकृत पद्धतीचं रूप अस्तित्वात आलं, ही गोष्टी आपण जाणतो आहोत. पण तरी देखील वरिष्ठ
वरिष्ठ पातळीवर काम करणाऱ्यांची ज्यावेळी नियत साफ असते, ज्यावेळी त्यांचे इरादे नेक असतात, ज्यावेळी त्यांच्या हेतूंविषयी कोणतीही शंका नसते, ज्यावेळी ते स्वार्था पलीकडचं काहीतरी करतायत याची जनतेला खात्री असते, त्यावेळी क्रियान्वयनामध्ये देखील ती प्रेरणा हळूहळू झिरपत जाते. आणि जो क्रियान्वयन करणारा माणूस आहे, अंमलबजावणी करणारा अधिकारी आहे, त्यालाही असं वाटतं की नाही, आपण काम केलं पाहिजे. आणि त्यातनं एक कार्यसंस्कृती तयार होते. त्यातनं आमच्या देशातल्या अशा वंचित, शोषित, पीडित या सगळ्यांना न्याय मिळण्याचा मार्ग सुकर होतो. आतापर्यंत तसा तो सुकर होणार का नाही अशी शंका होती. आज निदान आपल्याला कळलेलं आहे की या मार्गाने गेलं तर तो सुकर होईल. वेळ लागेल, परंतु होईल. सभागृहातल्या अत्यंत ज्येष्ठ व्यक्तीने हा प्रश्न विचारलेला आहे. त्यांचं नाव घेतो, त्यांनी उभं नाही राहिलं तरी चालेल. ॲडव्होकेट मनोहरराव गोमारे. भारतात अनेक धार्मिक अल्पसंख्याक लोक असलेले, सामाजिक सलोखा असलेले व राष्ट्रीय ऐक्य कायम ठेवणे आवश्यक असताना सत्ताधारी पक्षाने एका विशिष्ट धर्माचा जयघोष करणे योग्य आहे का? मी म्हटलं तसं आपल्याकडच्या रचनेमध्ये अर्थातच आध्यात्मिक लोकशाही आहे आणि त्यामुळे आपण कधीही अशा प्रकारे धर्मराज्य, एका विशिष्ट धर्माची एकाधिकारशाही अशी गोष्ट आपल्या रक्तातच नाही. त्यामुळे ती मान्य होण्याची किंवा जनतेच्या गळी उतरण्याची अजिबात शक्यता नाही. परंतु क्रिया प्रतिक्रियांचं जे राजकारण सुरू राहतं त्याच्यात कधी कधी राजकारणाला एक वेगळं वळण मिळतं आणि त्यातनं अशा प्रकारची एक चुकीची स्पर्धा देखील सुरू होते आणि त्यातनं कधी कधी अशा गोष्टी होतात. पण व्यक्तिशः मला असं वाटतं की आज देशात कुठेही, प्रांतांमध्ये असो, केंद्रामध्ये असलो, जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांनी कुठल्याही एकाच धर्माची पताका खांद्यावर घेऊन काम करणं. घराणेशाही पक्ष चुकीची आहे विचारणारी अंबिका, आडनाव लिहिलेलं नाही आहे, MSc आहे. हां, घराणेशाही ही चुकीची आहे. मग विनय सर, यावर कोणता तरी कायदा बनवला का जात नाही जेणेकरून युवा पिढीला संधी मिळू शकेल? असे घराणेशाही ला नियंत्रित आणण्याकरता, नियंत्रण त्यावर आणण्याकरता राजकीय पक्षांना आधी त्याबद्दल एकमत निर्माण करावं लागेल. आणि ते निर्माण करायचं तर त्यातले बहुसंख्य राजकीय पक्ष घराणेशाहीचीच कास धरणारे आहेत. ते कसं याला मान्यता देतील? आता तुम्ही विषय काढलाच आहे म्हणून सांगतो की आपल्या इथे अनेक NGOज आणि स्वयंसेवी क्षेत्रात काम करणारी लोक आहेत. मी देखील एका स्वयंसेवी संस्थेशी संबंधित आहे. महाराष्ट्रात जो पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचा कायदा आहे त्याच्यामध्ये ब्लड रिलेशन्सच्या 2 व्यक्तींना त्या एका ट्रस्टचं ट्रस्टी होता येत नाही. म्हणजे जे NGOजना देखील 2 रक्ताच्या नात्याच्या व्यक्तींना जर त्याच्यामध्ये होता येत नसेल तर ते राजकीय पक्षांना कसं होता येतं की अध्यक्ष आई आणि महामंत्री मुलगा आणि कोषाध्यक्ष सून, हा प्रकार कसा होऊ शकतो? पण तो होऊ शकतो दुर्दैवाने आपल्या देशामध्ये. आणि त्यामुळे त्याकरता कायदा केला पाहिजे, पण तो कायदा सहमतीशिवाय होणार नाही. आणि ज्यांची सहमती व्हायला हवी तेच घराणेशाहीचे उपासक असतील तर ती गोष्ट आणखी लांबणीवर जाते. हा शेवटचा प्रश्न आहे आता, आणि तो प्रश्न विचारतोय धनंजय सूर्यवंशी की त्याचा या निमित्ताने परिचय व्हावा. ही सगळी आपली जी आजची रचना झाली आहे त्याच्यामध्ये धनंजय सूर्यवंशी आणि त्याच्याबरोबर असणाऱ्या युवकांची टीम, संच, या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे झालेली आहे. म्हणून शेवटचा प्रश्न विचारायची संधी त्याच्या नावाची त्याला उभं करून मी हा प्रश्न विचारतोय. भारतीय राजनीतीमध्ये युवकांची भूमिका काय असली पाहिजे? धनंजय सूर्यवंशींनी मला जवळजवळ 10-12 वेळा SMS पाठवले आणि मी या कार्यक्रमाला यावं असं सुचवलं होतं. त्यामुळे मी इथे आज तुमच्यासमोर आलो. अर्थातच काकांचं अधिकार आणि प्रेम यातून निर्माण झालेला जो काही निमंत्रणाचा भाग होता तो आहेच, पण धनंजय देखील त्याला एक प्रकारे कारणीभूत आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही.
त्यामुळे त्याच्या प्रश्नाचं मी जरूर उत्तर देईन की युवकांची भूमिका, मला असं वाटतं अशी काही वेगळी युवकांची भूमिका ही महिलांची ही अमुक असं विचार करण्याचं काही कारण नाही. युवक देखील नागरिक आहे, त्यामुळे नागरिकाकडून ज्या ज्या सगळ्या भूमिकांची देशाला अपेक्षा आहे, संविधानाला जे जे अभिप्रेत आहे ते युवकांकडूनही अभिप्रेत आहे आणि युवकांकडून कदाचित जरा जास्त ताकदीने अभिप्रेत आहे, कारण ते युवक आहेत आणि त्यांना त्यांच्या भवितव्याची तर चिंता असलीच पाहिजे ना. आज जे 70-80च्या घरात आहेत त्यांना त्यांच्या भवितव्याची जी चिंता असेल त्यापेक्षा दुपटी तिपटीने आज जे 30शीतले लोक आहेत त्यांना त्यांच्या भवितव्याची चिंता असली पाहिजे. त्यामुळे त्यांनी भारतीय लोकशाही निकोप राहील, स्वस्थ राहील, आरोग्यप्रद राहील याकरता आपल्या परीने जे जे शक्य आहे ते केलं पाहिजे. लोकशाहीत जे जे चांगले प्रवाह आहेत त्यांना बळकटी आणून दिली पाहिजे आणि जे जे चुकीचं आहे त्याच्यावर कठोर प्रहार देखील केले पाहिजे. आपण गप्प बसणं हा काही त्याच्यावरचा उपाय नाही, आपण सहभागी होणं हा तर अर्थातच नाही. प्रश्नोत्तराचं सत्र इथे संपवतो. फार सुंदर प्रश्न आलेले आहेत, आणखीन पुष्कळ, पण आता वेळेची मर्यादा आहे. महत्त्वाचे प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आलेले आहेत. या सत्राचा या ठिकाणी मी समारोप करतो आणि डॉक्टर जगदाळे सरांना विनंती करतो की त्यांनी पुढची कारवाई करावी. खूप छान कार्यक्रम या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न होतोय. तरुणाईची संख्या मोठ्या प्रमाणात इथं उपस्थित आहे. माननीय खासदार सुधाकर शृंगारेजी इथे उपस्थित आहेत. खरं तर खूप मान्यवर उपस्थित आहेत. सर्वांचे दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीनं, दयानंद कला महाविद्यालयाच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो. राष्ट्रगीतानंतर हा कार्यक्रम संपणार आहे, त्यामुळं सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या जागेवर फक्त 52 सेकंदासाठी थांबायचं. बाहेर पाणी आणि चहाची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाए तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे. बोलो भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे